आऊ कम टू द मॅथ्स रिझनिंग पार्ट. हां दिलेले हां बघा पहिलाच पॅरलल रिझनिंग काय असतं आयोग दरवर्षी विचारून एक प्रश्न. ओके बघा फक्त पॅसेजेस इफेक्टिव्ह नाही तुमचं मॅथ्स रिझनिंग सुद्धा त्या लेवलचं असलं पाहिजे. ओके मी तर नेहमीच तुम्हाला सांगतो आमचं एवढं एफर्ट्स आहे त्याच्यामध्ये. इव्हन मी तर मॅथ्स रिझनिंग सोडा तुम्ही डिसिजन मेकिंगचे सुद्धा प्रश्न जर का बघितले तुम्ही तर मी नेहमी ते सुद्धा काय करतो कारण इथे प्रत्येक क्वालिटेटिव्ह पेपर फक्त पॅसेज झाले म्हणजे काही पेपर कधी क्वालिटेटिव्ह बनत नाही की फक्त मॅथ्स रिझनिंग चांगलं म्हणून होत नसतो बरोबर. सगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत. मी कुठनं पण कम्पेअर करा. सो आमचे एक एवढे मी का कोणाला म्हणतो की तुम्हाला कोणाला देऊ नका पेपर कारण त्यामागे एफर्ट्स एवढे आहेत. तुम्ही बघा एक एक प्रश्न मी असा जो बनवलेला आहे आता पॅरलल रिझनिंगचा त्या असेल किंवा डिसिजन मेकिंगचा असेल वी हॅव पुट एफर्ट्स इन ईच अँड एव्हरी आस्पेक्ट. ओके सो त्याच्यामुळे हे लक्षात घ्या. तर खूप महत्त्वाचे ते पेपर तुम्हाला. तर पॅरलल रिझनिंग काय असतं की जो फ्लो पॅसेजमध्ये आहे जो फ्लो दिला पॅसेजमध्ये असतो तोच फ्लो पॅरलली दुसरं एक्झाम्पल घेऊन दुसऱ्या याच्यामध्ये असला पाहिजे. आता त्यांनी काय म्हटलं बघा रॅम्सने विजेपद जिंकावे असे वाटणाऱ्या प्रत्येक खेळाडूने असा विचार केला की सर्वात मौल्यवान खेळाडू जोन्सला पारितोषिक मिळावे. तर त्याने म्हटलं की रॅम्स जिंकला पाहिजे पण मग जोन्सला बेस्ट प्लेअरचा अवॉर्ड काय झाला पाहिजे मिळाला पाहिजे. पण तो म्हणतो की परंतु जोन्सला सर्वात मौल्यवान खेळाडूचं पारितोषिक मिळालं नाही. सो दुसरा व्यक्ती त्याला मिळालं का नाही मिळालं आणि त्याच्यामुळे तो म्हणतो पहिल्याला सुद्धा विजेतेपद मिळालं असं नाही आहे. तर याचं म्हणणं काय मग इथे थोडं फ्रेम करायचं की पहिला इव्हेंट आहे समजा पहिला पी इव्हेंट आहे. पी इव्हेंट काय रॅम्सला विजेतेपद मिळणं. तर तो म्हणतो जर का असं वाटतं तर क्यू सुद्धा घडेल. क्यू सुद्धा काय घडेल म्हणजेच काय की दुसरा व्यक्ती जो आहे क्यू इव्हेंट काय की जो जोन्स आहे त्याला काय मिळतं अरे जोन्सला काय मिळतं सर्वात मौल्यवान खेळाडू मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअरचा काय मिळतो अवॉर्ड मिळतो. असं व्हायला पाहिजे. पण तो म्हणतो की क्यूला मिळालंच नाही. क्यूला काय झालं नाही मिळालंच नाही आणि त्यामुळे पीला सुद्धा मिळणार नाही. एका दुसरा इव्हेंट बघा पी पहिला इव्हेंटवर दुसरा इव्हेंट पण दुसरा घडत नाही म्हणून पहिला सुद्धा घडणार नाही असं म्हणणं आहे त्याचं. ठीक आहे. तर मग बघा कोंबड्या कुरूप असतात असा विचार एखादा करत असेल तर तो बदके कुरूप आहेत असा विचार करतो. कोंबड्या पण कुरूप तर बदके पण काय कुरूप. बदके कुरूप असतात असा विचार करण्याचे कारण नाही. कारण नाही कोंबड्या कुरूप आहेत असा विचार करण्याचे कारण नाही. ठीक आहे होल्ड करूयात होऊ शकतं. हां चांगली वागणूक मिळण्यास प्राणी लायक आहेत अशी समजूत असणारा असे समजतो की प्राणी नैतिक निर्णयास लायक आहेत. ओके देन तो काय म्हणतो चांगली वागणूक मिळण्यासाठी प्राणी पात्र नाही त्यावर तुमचा विश्वासच नाही आहे. विश्वास नाही आहे म्हणून लायक असण्यास विचार नाही. तो विश्वास नाही असं नाही म्हणतो. तो म्हणतो मिळावे असे एखाद्याला तो काय म्हणतो की त्याला मिळालं नाही. दुसरी गोष्ट काय घडलीच नाही आहे बरोबर आहे ना. हां आणि पहिल्या याच्यामध्ये पण बदके कुरूप असल्याचा विचार करण्याचे कारण नाही. तो म्हणतो अरे पण दुसरी गोष्ट निगेटिव्ह असली पाहिजे ना पण हा म्हणतो की याचं कारण नाही आहे. ओके हां तिसरं बघा स्टेटमेंट सीगल पक्षाचे स्थानांतर प्रगत अवकाशी आकृतिबंध ओळखीवर आधारित असते. असा विश्वास जे ठेवतात ते असाही विश्वास ठेवतात की पक्ष्यांमध्ये अप्रतिगत फ्रंटल कॉर्टेक्स विकसित होत असतो. तर पहिला इव्हेंट बघा तर दुसरा सुद्धा इव्हेंट होतो. पहिला इव्हेंट काय रे पक्षाचे स्थलांतरण जे आहे ते ओळखीवर आधारित असते. दुसरा इव्हेंट काय आहे की त्या प्राण्यामध्ये काय असतो फ्रंटल कॉर्टेक्स असतो बरोबर आहे ना. सेकंडमध्ये काय होतंय पण म्हणतो पुढे बघा बहुतांश प्रजातीच्या विकसित असलेला अप्रगत फ्रंटल कॉर्टेक्स असतो पण तो प्रगत झालेला फ्रंटल कॉर्टेक्स जो आहे तो नसतो. म्हणजे सेकंड इव्हेंट काय झाला निगेटिव्ह. सेकंड निगेटिव्ह झाला ना. हां आणि म्हणून तो म्हणतो की पहिला इव्हेंट आहे सीगल पक्षाचे स्थानांतरण आकाशी यातून ओळखीवर आधारित असतो हा समज सुद्धा काय आहे चुकीचा आहे. म्हणून पहिले सुद्धा काय झालं बघा पहिल्या याला फॉलो करते की नाही ते यस ऑर नो. हां दॅट्स वाय उत्तर काय होईल तुमचं पर्याय क्रमांक 3. इट इज अन पॅरलल रिझनिंग दॅट इज फॉलोइंग टू दॅट. ओके कळलं का प्रत्येकाला. हां सो हेच पॅरलल रिझनिंग आणि दरवर्षी आयोग तुम्ही बघा पॅरलल रिझनिंग एक प्रश्न तुम्हाला असतो. ओके यंदा 2020ला सुद्धा होता 19ला सुद्धा होता आणि 21ला सुद्धा आलेला आहे ना 21ला सुद्धा आलेला आहे आणि आपण दरवर्षी टेस्टमध्ये सुद्धा टाकतोच कारण ओके पुढे दिलेल्या उत्तर प्रश्नाचा पुरेशा माहितीचा पर्याय निवडा. पुरेशी माहिती निवडा. आपल्याला विचारलं आहे की योग्य पर्याय निवडा पुरेशा माहितीचा. सोमवार ते रविवार या आठवड्याच्या कोणत्या दिवशी रिया पुद्दुचेरीला रवाना झाली. सोमवार ते रविवार या आठवड्याच्या कोणत्या दिवशी रिया पुद्दुचेरीला रवाना झाली. हां तर विधान एक तर याचं हे काय डेटा सफिशियन्सी UPSC मध्ये जवळपास 4 ते 5 प्रश्न येतातच. मी पुढच्या टेस्टमध्ये जेव्हा UPSC बेस्ड टेस्ट असेल ना पुढची वाली
नेक्स्ट टू नेक्स्ट वीक मला जी असेल, बरोबर ना, नेक्स्ट वीकला तर जी एस आहे, त्या पुढच्या वेळेला तेव्हा मी असे 3 प्रश्न तरी तुम्हाला डेटा सफिशियन्सीचे टाकणार आहे. ओके, डेटा सफिशियन्सी फॉर खूप महत्त्वपूर्ण टॉपिक आहे हा. रियाच्या बहिणीला हे आठवते की रिया पुद्दुचेरीला बुधवार नंतरच्या एका दिवशी रवाना झाली. बुधवार नंतरच्या म्हणजे काय, गुरुवार, शुक्रवार किंवा काय, शनिवार. आणि रियाची आई म्हणते की रिया मंगळवार नंतर परंतु शनिवारपूर्वी पुद्दुचेरीला रवाना झाली. ओके, आता दोघांमधनं निश्चितपणे कोणत्या दिवशी येईल असं माहीत पडतं का आपल्याला? दोघांना मिक्स जरी केलं आपण, मिक्स करा. ही म्हणते बुधवार नंतर एका दिवशी रवाना झाली आणि ही काय शनिवार मंगळवार नंतर आणि शनिवार पूर्वी, बरोबर आहे. तर तरी आपल्याला 2 पॉसिबिलिटी आहेत, एक तर गुरुवार किंवा शुक्रवार. 2 येऊ शकतात ना, 2 येऊ शकतात की नाही? हां, पण नेहमी लक्षात ठेवायचं की जेव्हा डेटा सफिशियन्सी उदाहरणं असतात द आन्सर मस्ट बी युनिक असलं पाहिजे. म्हणजे कुठलं तरी एक निश्चित उत्तर तुम्हाला माहिती पडतंय का इथे पॉसिबिलिटी आहे गुरुवार किंवा काय, तर तुम्ही निश्चित सांगू शकत नाही. पाहिजेच तर मी एखादा सेशन घेऊन गेलो तुमच्यासाठी डेटा सफिशियन्सीबद्दल की कसं सोडवायचं. कारण MPSC तर एखादा प्रश्नच येतो, पण UPSCमध्ये 3-4 प्रश्न येतात. जर त्यांनी तसं आलं तर त्याचे प्रश्न वाढू शकतात त्यामध्ये, ठीक आहे ना. हां, तर उत्तर काय होणार मग? न 1 मधील माहिती पुरेशी ना 2 मधील पुरेशी. उत्तर पर्याय क्रमांक 4. किती लोकांना सोडवता आला होता हा प्रश्न? ओके. 53वा प्रश्न. वायू गुणवत्ता निर्देशांक हा असा मार्ग आहे की त्यात अनेक वायू प्रदूषण मापन अंकात व मूल्यांकनात करतो. हा निर्देशांक सतत अद्ययावत ठेवला जातो आणि तो विविध ठिकाणी उपलब्ध असतो. जेव्हा प्रदूषणावर मोठ्या प्रमाणात आकडेवारी गोळा केली जाते आणि ज्या प्रदूषण पातळी सामान्यतः निम्न असते तेव्हा निर्देशांक सर्वात उपयोगी असतो. अशा परिस्थितीत प्रदूषण पातळीत काही दिवसांनी तीव्र चढउतार होत असते, तर जनता घरात राहणे यांसारख्या प्रतिबंध कृती तातडीने करू शकते. कृती म्हणजे वायू गुणवत्तेबद्दल दिलेल्या धोक्याच्या इशाऱ्याला दिलेला प्रतिसाद असतो. दुर्दैवाने भारतीय शहरात असं घडत नाही. महत्त्वाचं तो भारतामध्ये असं म्हणतो घडत नाही आहे, कारण भारतामध्ये अनेक मोठ्या शहरातील प्रदूषणाची पातळी इतकी जास्त आहे की ही उच्च पातळी वर्षातील अधिकांश कालावधीपर्यंत कोणते आरोग्य किंवा नियामक मानकांपेक्षा खूपच जास्त राहते. आपल्या देशातील हा निर्देशांक दिवसेंदिवस धोकादायक पातळीवर राहिला आहे. याकडे दुर्लक्ष करायची सवय लावून घेणे यासाठी कोणताही काही करू शकत नाही. तो म्हणतो की आपल्या देशामध्ये ऑलरेडी ते हायेस्ट लेवलला असतं, तर त्याच्यामुळे त्याच्यात काही आपलं हे होत नाही. मग सर्वात तर्कशुद्ध आणि विवेकपूर्ण ठरेल विधान म्हणजेच काय, कोणतं योग्य निश्चितपणे आपण सांगता येईल. सर्वात विवेकपूर्ण विधान म्हणजे काय, जे आपल्याला सगळ्यात निश्चितपणे याच्यावर सांगता येईल असं त्याचा अर्थ असतो. ओके, तर क्रक्स ऑफ दी पॅसेज असतील, मोस्ट लॉजिकल अँड रॅशनल इन्फरन्स ज्याला आपण म्हणतो ते विधानं जी असतात. आपण सगळे पॅटर्न बघणारच आहोत पुढच्या टेस्टमध्ये UPSCचे. आपली शहर आहे तर तुम्हाला लक्षात आलं की हा जो UPSC पॅटर्न आहे, एक पॅसेज आणि एक प्रश्न, तर हा ऑलरेडी MPSCमध्ये 5 प्रश्न असे ऑलरेडी येतात. पण ते कशामध्ये येतात? रिझनिंगमध्ये येतात. ते कशामध्ये येतात? तर MPSC हे जे रिझनिंगचे क्रिटिकल रिझनिंगचे 5 प्रश्न आहे तो पूर्ण पॅटर्न UPSCमध्ये कॉम्प्रिहेन्शन आहे. पण MPSCचा कॉम्प्रिहेन्शन 50 प्रश्न आहे, तो पॅटर्न काय आहे? वेगळा आहे, बरोबर ना. तुमची ती पुढची टेस्ट राहणार आहे, तुम्हाला 50 प्रश्न, हे तुम्हाला 5 प्रश्न झेपले जात नाही. तसे तुम्हाला पुढच्या टेस्टमध्ये जवळपास 30 प्रश्न, 50 नाही आहेत त्याच्यामध्ये 25 ते 30 प्रश्न असेच असतात, बरोबर ना. या टाईपचे एक पासे आणि एक प्रश्न, ठीक आहे. हां, तर्कशुद्ध आणि वेगपूर्ण ठरेल. आणि 2021चा जर का तुम्ही सध्या पेपर ऑब्झर्व केला तर एक आहे की 2022चा तर UPSCचा तर 20 आणि 21 पेक्षा पेपर थोडा काय होता, सोपा होता. पण तरी अनेक विद्यार्थी अजूनही क्वालिफाय होऊन राहिलेत. याचं महत्त्वाचं कारण बघा, ज्यांनी माझं ऑब्झर्वेशन ज्यांनी अभ्यास केला त्यांचा CCI यंदा क्वालिफाय झालेला आहे. मागच्या वेळेस तर फार मोठ्या प्रमाणात लोक क्वालिफाय नाही झाले होते, यंदा आहे. पण ज्यांनी अभ्यास नाही केला त्यांना अजूनही काय केला, तो आता अभ्यास करण्यात त्याला अवघड जाणार, त्या सगळंच अवघड जाणार आहे. तर ज्यांनी CCIला खूप इग्नोर केलं, ओके, आणि आता काही कारण देऊन अर्थ नाही आहे की 122 मार्क GSला आहे आणि 110 मार्क आहे आणि त्याचं अजूनही CSATमध्ये येत नाही आहे. तर निश्चितपणे की या पेपरमध्ये तुम्ही 90-100 मार्क सहज काढू शकले असते विद्यार्थी, म्हणजे क्वालिफाय होणं अवघड नव्हतं. पण तरी अनेक विद्यार्थ्यांचं अजूनही क्वालिफाय होत नाही, कारण लक्ष देत नाही. तर दुर्लक्ष होता कामा नये. GSमध्ये लक्ष दिलंच पाहिजे, पण इकडे दुर्लक्ष होता कामा नाही, हे लक्षात ठेवा त्यामध्ये. हां, तर कोणते विधान सर्वात तर्कशुद्ध ठरेल? आपली शहरे प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी सरकार पुरेशी जबाबदारी उचलत नाही. इथे सरकारला दोष देतोय का तो काही? आपल्या देशात वायू गुणवत्ता निर्देशांक अजिबात गरज नाही, एकदम गरजच नाही याची. आणि पहिली गोष्ट तो काय म्हणतोय बघा, तो देशाबद्दल पण म्हणत नाही. तो काय म्हणतो, दुर्दैवाने भारतातील शहरात असे घडत नाही. भारतातील अनेक मोठ्या शहरात प्रदूषणाची पातळी काय आहे, जास्त आहे. शहर आणि देश याच्यात फरक आहे की नाही रे? पुढे देशाबद्दल तुम्ही असं घेऊ शकता का? त्यापेक्षा तिसरं बघा, आपल्या मोठ्या शहरातून राहणाऱ्या रहिवासी वायू गुणवत्ता निर्देशांक उपयोगी नाही. आपल्या मोठ्या शहरात राहणाऱ्या रहिवाशांसाठी वायू गुणवत्ता निर्देशांक काय नाही आहे, कारण तो नेहमी मॅक्झिमम लेवललाच असतो.
मग लोकांना काय, लोक तो म्हणतो की का वायू निर्देशांक असतो की जेव्हा पोल्युशन वाढतं तेव्हा फॉरेन कंट्रीज ते देश काय करतात, देशात लोक काय करतात, नाही आता पोल्युशन कमी करा कारण पोल्युशन वाढलेलं आहे म्हणून ते कमी करतात. पण तो ते इंडियामध्ये कधी तो कमी लेवलला येतच नाही, तो वाढलेलाच असतो. तर त्याचा काही फायदा आहे का, नाही. पण तो कुठे, शहरामध्ये. तो काय म्हणतो, शहरामध्ये ना. हां, तर इथे 2 पेक्षा जास्त प्रिफरेबल आन्सर काय होईल, 3 होणार. युअर आन्सर शुड बी व्हॉट, ऑप्शन 3. हां, प्रत्येक शहरातून प्रदूषण समस्येची जागृती वाढवली पाहिजे. मला सांगा कुठे त्याबद्दल तो म्हणतो की जागृती वाढवा वगैरे, असे काही पण उदाहरणं काय अजूम करू नका तुम्ही. कुठे म्हणतो की जनजागृती करा म्हणून, तो म्हणतो सवय लावून घ्या, आपण काही करू शकत पण नाही. तो म्हणतो, तो स्पष्ट म्हणतो ना, एंडलाईन का म्हणतो, आपण काही याच्यामध्ये करू शकत नाही. तर उत्तर काय, पर्याय क्रमांक 3. कळलं का. हां, 54. विकासासाठी उत्पादित नोकऱ्या महत्त्वाच्या आहेत आणि चांगली नोकरी हा अंतर्भाग्य करण्याचा सर्वोत्कृष्ट प्रकार आहे. आपल्या लोकसंख्येपैकी निम्म्यापेक्षा अधिक लोकसंख्या जी आहे ती शेतीवर अवलंबून आहे. परंतु इतर देशातील अनुभव असे सूचित करतो की जर कृषी क्षेत्रातील दरडोई उत्पन्नात लक्षणीय वाढ करायची असेल तर शेतीवर अवलंबून असलेल्या लोकांची संख्या आपण काय केली पाहिजे, घटवली पाहिजे. जरी उद्योग क्षेत्र नोकऱ्यांची निर्मिती करत असेल तरी अशी निर्माण केलेल्या खूप साऱ्या नोकऱ्यांची उत्पादकता खूपच कमी असते. या कराराने न बांधलेल्या नोकऱ्या असंघटित क्षेत्रातील असतात. अशा नोकऱ्या निम्न उत्पन्न देऊ करतात, तेथे अतिशय कमी संरक्षण असते आणि त्यात काही फायदे नसतात. सेवा क्षेत्रातील नोकऱ्या तुलनात्मक उच्च उत्पादकतेच्या असतात, परंतु सेवा क्षेत्रात वाढ अलीकडच्या काळात काय मंदावलेली, पण सेवा क्षेत्राची सुद्धा वाढ काय आहे, मंदावलेली आहे. कोणतं विधान सर्वात योग्य आणि वेगपूर्ण ठरेल. रोजंदारीमध्ये वाढ आणि समावेशाची तजवीज. आपणास अशी परिस्थिती निर्माण केली पाहिजे की जी उच्च उत्पादक सेवा देणाऱ्या उपलब्धतेमुळे वेगाने वाढ करेल. नेक्स्ट, आर्थिक विकास आणि समावेशन साध्य करण्यासाठी आपण शेतमजुराला कृषी क्षेत्रातून हलवून उच्च उत्पादन निर्मिती आणि सेवा क्षेत्रात सामावून घेतले पाहिजे. बघा काय म्हणतो तो, विकासासाठी प्रोडक्टिव्ह जे आहे नोकऱ्या महत्त्वाच्या आहे. हां, आपल्या लोकसंख्येत निम्म्यापेक्षा अधिक लोकसंख्या काय शेतीवर अवलंबून आहे. की जर दरडोई लक्षणे वाढ करायची असेल तर शेतीवर अवलंबून असलेल्या लोकांची संख्या आपण काय केली पाहिजे, घटवली पाहिजे. जरी उद्योग क्षेत्र नोकऱ्यांची निर्मिती करत असत तरी खूपच उद्योग क्षेत्रामध्ये पण प्रोडक्टिव्हिटी काय तो म्हणतोय कमी आहे. बघा तो काय म्हणतो, प्रोडक्टिव्हिटी कमी आहे. या कराराने न बांधलेल्या नोकऱ्या असंघटित क्षेत्रात असतात, बरोबर आहे. तर त्यामुळे की तिथे काय कुठलाही काही बॉन्ड नसतो, त्यामुळे हे आहे. अशा नोकऱ्या निम्न उत्पन्न देऊ करतात. ओके. हां, तर आता पुढे बघा तो काय म्हणतो, येथे अतिशय कमी संरक्षण असते व त्याचे काही फायदे नसतात. ठीक आहे, तो इंडस्ट्रियल सेक्टरला सुद्धा काय म्हणतोय रे, मग कुठे तो म्हणतो की उच्च उत्पादन याच्यामध्ये तो सेवा क्षेत्रातील नोकऱ्या तुलनात्मक उच्च उत्पादन. तो कोणत्या नोकऱ्या चांगल्या आहेत तो म्हणतो, सेवा क्षेत्रात चांगल्या आहेत. परंतु सेवा क्षेत्राची वाढ सुद्धा काय अलीकडे काय झालेली आहे, मंदावलेली आहे. मग मला सांगा, हां, रोजंदारीमध्ये वाढ आणि समावेशाने तजवीज करण्यासाठी आपण अशी परिस्थिती निर्माण केली पाहिजे की जी उच्च उत्पादक सेवा नोकऱ्यांमध्ये उपलब्धतेने वाढ करेल. विल होल्ड दॅट होऊ शकेल. आर्थिक विकास आणि समावेशन आपण शेतकृषी हलवून उच्च उत्पादन सेवा क्षेत्रात घुमून घेतले पाहिजे. पण सेवा क्षेत्राची सुद्धा वाढ काय आहे, कमी झालेली आहे ना. आणि मला सांगा की आपण डायरेक्ट इतकं सोपं आहे का कृषी क्षेत्रात यांना उचला डायरेक्ट त्याच्यात शिफ्ट करा की याच्यामध्ये. नेक्स्ट बघा, कृषी क्षेत्राची उत्पादकता वाढत असतानाच वाढवणार कशी की ऑलरेडी काही लोक काय होतील, शिफ्ट होतील. कृषी क्षेत्रामध्ये नोकऱ्यांमध्ये वेगाने वाढ होईल अशी परिस्थिती आपण निर्माण केली पाहिजे. यस, होऊ शकतं. कृषी क्षेत्रात दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी आपण उच्च उत्पन्न देणारे संकरित जाती, कुठे बोलातो, संकरित जाती आणि जैविकदृष्ट्या सुधारित पिकांची लागवड करा. तो चौथं होईल का, नाही. आता 1, 2 आणि 3 यापैकी कुठलं जास्त फिजिबल किंवा तर्कशुद्ध ठरेल. आणि हा ॲक्च्युअल UPSCचा पॅसेज आहे, हा आणि याच्या आधीचा दोन्ही UPSCचे ॲक्च्युअल आलेले पॅसेज आहेत. आणि माझा प्रयत्न आहे की एक टेस्ट कदाचित पुढची टेस्टमध्ये मी कदाचित पुढची कुठल्या तरी एका टेस्टमध्ये आपण प्रत्येक म्हणजे एका टेस्टमध्ये तरी ॲटलिस्ट की पूर्ण UPSCचे पॅसेज एखाद्या टेस्टमध्ये घेऊयात काही म्हणजे त्यामधले. ठीक आहे ना, की त्यातनं तुम्हाला एक ॲक्च्युअल पॅसेजचा तुम्हाला काय आला पाहिजे. मी तर फ्रेम करेलच वेगळे, त्यात काही डाऊट नाही. पण ॲक्च्युअली UPSCचा पेपर सेटरचे जर का पॅसेज असतील तर त्यातनं पण तुम्हाला एक लॉजिक काहीतरी डेव्हलप करता आलं पाहिजे. तर बघा आता अशा असतं याच्यामध्ये. आता त्यांनी काय म्हणतोय तो, हां मला सांगा, तो इथे वाढ तो काय म्हणतो की दरडोई उत्पन्नात वाढ करायची असेल तर शेतीवर अवलंबून असेल लोकांची संख्या आपण काय केली पाहिजे, कमी केली पाहिजे. ठीक आहे. हां, तर मग कृषी क्षेत्रात तेव्हाच कृषी क्षेत्राची काय होणार, दरडोई उत्पन्नामध्ये
वाढ होईल. मग आता कृषी शेतीत उत्पादकता वाढवा आणि कृषी त्याच्या बाहेरच्या क्षेत्रामध्ये पण वेगाने वाढेल अशी परिस्थिती आपण निर्माण करा. कारण इथे इश्यू काय आहे माहिती आहे का, 50% पॉप्युलेशन तो म्हणतो कशावरती डिपेंडंट आहे. मग मला इतक्या साऱ्या लोकांना तुम्ही डायरेक्ट शिफ्ट करणार, हा पर्याय का त्याच्यामध्ये. सो जास्त बेटर आन्सर काय होईल तुमचं, पर्याय क्रमांक 3 होईल की कृषी ह्याच्यामध्ये पण डेव्हलप करा, कारण मोठ्या वेळाने त्यांना काही थोडी शिफ्ट दुसरीकडे करा, म्हणजे लोक त्यातनं शिफ्ट होतील, दोन्ही वाढेल. असं डायरेक्ट इथे बघा कृषी क्षेत्रात हलवून टाका आणि तिकडे काय उत्पादनशील शेतात सामावून घ्या, हे काय होईल. इतक्या लोकांना कसं काय हलवून, काही विजन तर पाहिजे त्याच्यामध्ये. 50% पॉप्युलेशन आहे ना, तशी हे होणार, हे होईल का त्याच्यामध्ये. आणि ऑलरेडी तो म्हणतो की सेवा क्षेत्रात सुद्धा मध्ये वाढ सध्या काय होऊन राहिली, मंदा होत आहे. ओके हां, तर बेटर आन्सर केलं तुमचं पर्याय क्रमांक 3. हां 55 ला या 55. आता बघा एक अभ्यासा आणि घडी कशी होईल ते निवडायचं आपल्याला. तर नेहमी लक्षात ठेवायचं तुम्हाला की आता थोडं ते प्रोजेक्टर नाही, तुम्हाला हे समजवलं असतं याच्यामध्ये. ओके तर इथे आपण जर का बघतो तर आपल्याला असे फोल्डवर फोल्ड एकावरती एक, असे बघा ते त्रिकोण आहेत ना, तर त्रिकोण जिथे अटॅच असतात तिथनं दुसऱ्या याच्यावरती काय करायचं, फोल्ड करायचं. फोल्डिंग आणि अनफोल्डिंग जर का तुम्हाला शिकायचं असेल तर सगळ्यात पहिले शिका मिरर इमेज आणि वॉटर इमेज. लोक डायरेक्ट फोल्डिंगचे प्रश्न उचलतात, तसं नाही आहे. मिरर इमेज आणि वॉटर इमेजचं अप्लिकेशन म्हणजे काय आहे, फोल्डिंग आहे. कारण वॉटर इमेजमध्ये वरची बाजू खाली होते आणि खालची बाजू काय होते, वर. तर फोल्डिंगमध्ये वरचा तुम्ही फोल्ड जेव्हा खाली घेता किंवा खालचा फोल्ड वरती घेता तेव्हा तुमची काय होते, वॉटर इमेज होते. बरं तेव्हा ती काय त्याची काय असते, वॉटर इमेज. वॉटर इमेजमध्ये काय होतं, टॉप बॉटमला जातं आणि बॉटम काय जातं, टॉपला जातं. बरोबर आहे ना. सो बॉटमला टॉपला जातं, टॉपला काय जातं, बॉटमला जातं. किंवा दुसरी गोष्ट जर का तुम्ही बघितलं तर वॉटर इमेजमध्ये जर का तुम्ही काय केलं, त्याला व्हर्टिकली कट केलं. ओके व्हर्टिकली जर का दोन्ही बाजू एलच्या सारखी समान असतील तर त्याची वॉटर इमेज सुद्धा काय असते, समान असते. ओके हां दुसरं जर का आपण बघितलं, पण जेव्हा तुमची फोल्ड जी आहे ती राईट टू लेफ्ट किंवा लेफ्ट टू राईट असते, वर टू खाली असते तेव्हा ती काय असते, वॉटर इमेज. पण जेव्हा फोल्डिंग राईट टू लेफ्ट किंवा लेफ्ट टू राईट असते तेव्हा तुमची उजवी बाजू डावी होते आणि डावी बाजू काय होते, उजवी होते. तर ती म्हणजे काय असते, मिरर इमेज. तर ती म्हणजे काय असते, मिरर इमेज. एकदा मिरर इमेज आणि वॉटर इमेज स्टडी करा, तुम्हाला फोल्डिंग आणि अनफोल्डिंग समजून जाईल. तर आणि आता हे फोल्डिंग करताना इमॅजिन कसं करायचं, कारण इथे मला तसं ते दाखवता येत नाही कारण थोडं प्रोजेक्टर बंद असल्यामुळे. हे जे बेस आहेत जिथे एकमेकाला जुडलेले आहेत त्यातनं फोल्ड करा आणि याचा जो त्रिकोणचा जो पहिला पार्ट आहे तो एंडला इथे या पार्टवरती पहिल्या याच्यावरती जोडा. असं जोडण्याचा प्रयत्न करा. जेव्हा ते पलटणार ना तेव्हा राईट हँड साईड लेफ्ट हँडला येईल आणि लेफ्ट काय होईल, राईटला होईल. ओके सो राईट लेफ्टला जाईल आणि लेफ्ट काय होणार इथे, राईटला येणार. आता हा पार्ट इकडे इथे इथनं कट करा, इकडनं तो बघा ते दोन ॲरो दिसतात तुम्हाला असे जोडलेले आहेत. ॲरो, अरे ॲरो दिसतात का तुम्हाला जोडलेले, तर ते सगळ्या त्याच्यामध्ये ॲरो आहे बघा, एक असा तो काढा, तो जो एकाचं हे इकडे आहे. जेव्हा ते फोल्ड होणार एका याच्यामधून तर ते दोघांची डायरेक्शन काय होऊन जाणार, आता ते अपोजिट आहेत, पण जेव्हा ते फोल्ड होईल तेव्हा तो समोर होऊन जाईल. बरोबर आहे ना. तो LHSचा इकडे काय होऊन जाणार, RHS होऊन जाणार. बरोबर आहे. तो ती दोघांचा पण ॲरो, दोन्ही पण ॲरो जे आहेत ते एका डायरेक्शनमध्येच असतील. ओके हां तर इथे म्हणून उत्तर तुमचं जे काय तुम्ही जर त्याला फोल्ड केलं तुम्हाला लक्षात येईल उत्तर काय पर्याय क्रमांक 4. दॅट्स द आन्सर विल बी वॉट, ऑप्शन नंबर काय होणार, पर्याय 4 होईल. ओके हां मी एखादा लेक्चरच घेईल याचं, डोंट वरी. मी एखादा लेक्चर घेतो तुम्हाला त्याच्यामध्ये, त्यातनं तुम्हाला थोडं आयडिया येऊन जाईल त्याची काय. ठीक आहे. 56 जर ढग करड्या रंगाचे असतील तर पाऊस पडणार नाही. तो प्रश्न काय सांगतो त्याच्यामध्ये की ढग काय असेल, जर करड्या रंगाचा असेल तर काय होणार नाही, पाऊस पडणार नाही. खालीलपैकी कोणते वाक्य जर खरे असेल तर गृहीत धरले तर विधान चुकीचे याची पुष्टी करते. ओके कोणतं वाक्य की जे विधान तो काय म्हणतो की ढग करड्या रंगाचं असेल तर काय पाऊस नाही पडणार. तर आपल्याला काय आहे, आपल्याला चुकीचं ठरवायचं आहे विधान. आपल्याला विधान काय करायचं आहे, वरचं विधान आपल्याला चुकीचं ठरवायचं आहे. करड्या रंगाचे असेल तर पाऊस पडणार नाही याला तुम्हाला चुकीचं ठरवायचे. जेव्हा ढग करड्या रंगाचे नव्हते तेव्हा पाऊस पडला, त्यांनी मग ते अरे करड्या रंगाचे असतील तर पाऊस पडत नाही, मग करड्या रंगाचे नाही आहे म्हणजे पाऊस पडतो. याचं ते कसं का चुकीचं होतं रे, तो त्याला सपोर्टिव्हच आहे ना. कड्या रंगाचे आहे तर पाऊस पडत नाही आणि मग कड्या रंगाचं नाही तर पाऊस पडतो, मग ते तर त्याला सपोर्टिव्ह झाला ना. त्या वरच्या मुद्द्याला चुकीचं कसं ठरवतोय तो. कधी कधी ढग कड्या रंगाचे असले तरी सुद्धा काय पडतो, पाऊस पडतो. येस हा मुद्दा त्याला काय करतो, तो काय म्हणतो कड्या रंगाचा असला तर पाऊस पडतच नाही. पण जेव्हा तुम्ही म्हणणार की कधी कधी तर कड्या रंगाचा असला तरी पण काय पडतो, पाऊस पडतो. सो हे विधान त्याला निश्चितपणे काय करणार, अरे हां तर 56 उत्तर काय होईल त्याच्यामध्ये 2. 56 उत्तर काय होईल, 56चं 2 होईल. ओके इथे 1 झालंय का, हां सो आन्सर करा 2.
56 make this as a 2. हां, देन 57ला या. 57. हां, याच्यामध्ये थोडं ते रचना बघा काय आहे की तुम्ही इथे ऑब्झर्व करा, जिथे जिथे तो काळा ठिपका आहे ना, काळा ठिपका, काळ्या ठिपक्याच्या खालचे जे दोन हे आहेत ते समान आहेत. काळा ठिपका बघा, पहिला काळा ठिपका आहे खाली, सगळ्यात खालचा काळा ठिपका बघा, त्याच्यावरती बघा सेकंड लास्ट सोड बघा काळ्या ठिपक्याची, त्याच्या खाली दोन्ही काळे ठिपके आहेत. नेक्स्ट काळा ठिपका त्याच्या खाली पण दोन्ही काळे ठिपके आहेत, बरोबर आहे. त्यानंतर तू शेवटचा जर तुम्ही काळा ठिपका बघितला त्या सेकंड लास्ट याच्यामधला, तर त्याच्या खाली 2 क्रॉस आहेत. 2 क्रॉस दिसतात तुम्हाला शेवटच्या. तर याचा रूल काय आहे की जिथे 2 समान हे आहेत त्याच्यावरती जो आहे नेहमी काय राहणार, काळा ठिपका राहील. ओके, आता इथे या, आपल्याला पहिल्या 3 ओळी दिसत आहेत, तर पहिल्या 3 ओळी दिसत आहेत तुम्हाला, त्या पूर्ण ब्लँक आहेत. आता तिथे सुद्धा तुम्हाला काळे ठिपके भरायचे आहेत. तर बघा पहिले 2 क्रॉस आहेत, चौथ्या ओळीमध्ये बघा पहिले 2 क्रॉस आहेत की नाही, तर त्याच्यावरती काय येणार, काळा ठिपका. त्याच्यावरती काय येणार, काळा ठिपका येणार की नाही. येस, विशेषणाला या, विशेषणाला या बघा मग. हां, त्याच्यानंतर मग जर तुम्ही बघितलं तर एक क्रॉस आहे आणि एक काय डॉट आहे, तर तिथे काळा ठिपका येऊ शकत नाही. काळा ठिपका येऊ शकतो का, नाही. तर तिथे काय येणार, क्रॉस. अगेन पुन्हा एक डॉट आहे, नाही पुन्हा एक काय क्रॉस आहे, तिथे काळा ठिपका येऊ शकतो का, नाही. कारण काळा ठिपका असेल तर त्याच्या खालचे दोन्ही पण काय असले पाहिजेत, सेम. तर इथे सुद्धा काय येणार, क्रॉस. ठीक आहे. हां, मग आता मला सांगा, हां इथे पुन्हा मग त्याच्या आधीची आता सेकंड लाईन वरनं सेकंड लाईन या, कारण आपण तिसरी लाईन भरली ना. आता तिसऱ्या लाईनमध्ये काय आलं, पहिला काळा ठिपका आणि 2 काय क्रॉस. विशेषण बघा ना, दिसतं विशेषणामध्ये आहे प्रत्येकाकडे, लक्षात आहे तुमच्या. आता शेवटच्या याच्यामध्ये 2 क्रॉस आहेत, तर त्याच्यावरती शेवटचा जो आहे सेकंड लाईनमध्ये शेवटचा आहे तो त्याला काय येणार, काळा ठिपका. आणि त्याच्या आधीच्याला काय येणार, क्रॉस. आणि वरती काय एक क्रॉस, पहिल्या याच्यामध्ये क्रॉस आणि काळा ठिपका, त्याची काळा ठिपका नाही येऊ शकत, ते वरती पण काय येणार पुन्हा क्रॉस. मग काळे ठिपके किती, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. सो दॅट्स द आन्सर इज ऑप्शन नंबर 1. उत्तर राहील पर्याय क्रमांक 1. शेजारील चौरसाकृती जाडी ही मुंबई शहराच्या रस्त्यांचा नकाशा दाखवते. आकृतीमधील ओळी हे शहराचे रस्ते दाखवतात. कोणतेही रस्ते समांतर आहेत किंवा परपेंडिक्युलर आहेत व 2 लगतच्या समांतर रस्त्यामधील अंतर 1 किलोमीटर आहे. असं सगळं त्यांनी फक्त एक ती ग्रीड दिलेली आहे, आपल्याला जायचं आहे. हा, एका व्यक्तीला काय करायचं आहे, तो त्या रस्त्यावरनं जाऊ शकतो, त्याला A कडून D कडे जायचं आहे. ओके, A कडून त्याला D कडे जायचं आहे. ओके, आणि तो किती वेगळे, तो फक्त उत्तरेला म्हणजे तो वरती जाऊ शकतो किंवा काय पूर्वेकडे जाऊ शकतो. तो एक तर वरतीकडे जाऊ शकतो किंवा काय पूर्वेकडे जाऊ शकतो, बरोबर आहे. तर तो अशा प्रकारे हे आहे याच्यात. तर आठवणीने तुमच्या सगळ्यांना जेव्हा मी या डिस्कशनचा व्हिडिओ आता यूट्यूबला टाकेल ना याच्यामध्ये, तर तेव्हा बघून घ्यायचा आहे की कशा प्रकारे आपण हे करतो. तर इथे रूट जर का बघितला आपण, कारण मी इथे आता तुम्हाला प्रोजेक्टला दाखवू शकत नाही ना, तर आपला प्रॉब्लेम नेक्स्ट वेळेला आपण नेक्स्ट वेळ मी पूर्ण मॅनेज करून घेईल काय, कारण मेनली मॅसेजला प्रॉब्लेम येतो तुम्हाला हे सगळं करत असताना. तर तुम्ही जर का बघितलं तर मी तसे तुम्हाला काही सिम्बॉलनी तसे रस्ते दाखवलेले आहेत, बरोबर आहे. हां, पण बेटर वे आता बघा, आपल्याला बाकीच्या रस्त्यांशी काही घेणं देणं नाही, आपल्याला फक्त घेणं देणं काय, ते 2x2 ची जी ग्रीड आहे, ए बघा A to D तितका फक्त स्क्वेअर बघा, A to D पर्यंत पूर्ण जो काही एक स्क्वेअर बनतो तो 2x2 चा स्क्वेअर बनतो. कारण A वरनं तो खाली येऊ शकत नाही, कारण खाली गेला म्हणजे तो कुठे गेला, दक्षिणेकडे. त्याला A to D ला जायचं आहे आणि तो दक्षिणेला येऊ शकत नाही, तो फक्त उत्तरेला जाऊ शकतो किंवा कुठे जाऊ शकतो, पूर्वेला जाऊ शकतो. आता A वरनं समजा तो पुढे गेला आणि डायरेक्ट ईस्ट लिहिलेलं आहे, तिथे एंडला आला बघा, एंडला आला, तर एंड वरनं सुद्धा तो डीला नाही जाऊ शकत. कारण आता त्याला डीला जायला काय करावं लागेल, वरती जाऊन पुन्हा मागे यावं लागेल. मागे येणं म्हणजे कुठे जाणं, पश्चिमेकडे. तो पश्चिमेकडे जाऊ शकतो का, जाऊ शकत नाही. ओके, तर त्याला फक्त 2x2 ची ग्रीडच उरते. तर हा एक असा स्क्वेअर बॉक्स येईल, स्क्वेअर बॉक्स बनेल. तो किती बाय कितीचा असेल, 2x2 चा, 2x2 चा. तो तिथेच मूव्ह होऊ शकतो. त्याआधी तो फक्त वरती जाईल आणि तिकडे जाईल, वरती जाईल किंवा मधात जाईल. मधात बघा पहिल्या याच्यावरती येईल. तर हा 6 मार्ग कोणते कोणते घेऊ शकतो. एकदम वरती गेला आणि तिथनं डायरेक्ट D वर गेला, हा झाला पहिला मार्ग, बरोबर आहे. त्यानंतर A वरनं तो वरती गेला बघा, पण त्यांनी A वरनं पहिल्यांदा एक स्टेप वरती गेला. A वरनं बघा एक स्टेप वरती जा, पहिला रूट आला आपला A वरनं डायरेक्ट वरती आणि वरती डायरेक्ट काय D वर. आता इथनं आणखी दुसरा कुठला रूट येत नाही. आता सेकंड रूट बघा, A वरनं तो कुठे गेला, एक स्टेप वर, ठीक आहे. त्यातनं तो डायरेक्ट कुठे गेला, डीच्या पॅरलल एकदम समोर आला आणि डीच्या खाली आला एकदम, आणि डीच्या खालनं पूर्ण D कडे गेला वरती. हा झाला काय दुसरा रूट, हा काय झाला दुसरा रूट.
काढा प्रत्येकजण. ओके, व्हिडिओ बघून घ्याल तुम्ही, तुम्हाला लक्षात येऊन जाईल. ते नेक्स्ट ए वर्ण पुन्हा तो वरती गेला. ए वर्ण कुठे गेला तो, हा झाला दुसरा रूट. तिसरा रूट बघा, ए वर्ण वरती गेला, एकच स्टेप वरती गेला, त्यानंतर पुन्हा एक स्टेप पुढे गेला. ए वर्ण एक स्टेप वरती आणि एक स्टेप काय पुढे, ठीक आहे ना. आणि आणखी वरती जिथं नॉर्थ लिहिले बघा, आणखी वरती गेला आणि त्याच्यानंतर पुन्हा एक पुढे गेला. हा पण एक रूट बनतो की नाही, येस. सो हा कितवा रूट झाला, तिसरा रूट. कितवा रूट झाला, तिसरा रूट झाला. हां, तर हा झाला तिसरा रूट, ठीक आहे. आता अगेन हे 3 रूट झालेत. आता बघा चौथा रूट आपण घेऊयात. ए वर्ण पुढे या, ए वर्ण ईस्टला या एक स्टेप, आलात. त्याच्यावरनं डायरेक्ट नॉर्थला जा, एकदम वरती एंडला, आणि त्याच्यावरनं डीला जा. हा काय झाला, चौथा रूट. ए वर्ण एक स्टेप पुढे ईस्टला, त्याच्यावरनं डायरेक्ट वरती एकदम टच होतो एंडला, आणि त्यातनं डायरेक्ट पुन्हा पुढे, ठीक आहे. हा झाला चौथा. अगेन ए वर्णच पुन्हा एक स्टेप पुढे या, त्याच्यानंतर पुन्हा एक स्टेप वरती या, एकच स्टेप वरती. आपण याच्या आधीच्या काय केलं, एक स्टेप पुढे नंतर डायरेक्ट एंडला. आता काय एक स्टेप वरती, एक स्टेप आणखी वरती पुढे, पुन्हा पुढे आणि पुन्हा वरती. हा काय झाला पाचवा. आणि लास्ट ए वर्ण डायरेक्ट एंडला, ईस्टच्या आधीची स्टेप. ए वर्ण 2 स्टेप पुढे जा, ए वर्ण 2 स्टेप पुढे आणि 2 स्टेप वरती डायरेक्ट येतो डी. ही काय झाली 6वी स्टेप. सो किती स्टेप लागतात, 6. किंवा याला जर का तुम्हाला ऑब्झर्व करायचं असेल की कशा प्रकारे आपण हे करतो, तर एक फॉर्म्युला सुद्धा आहे. ग्रीड किती बाय कितीची आहे रे, ही ग्रीड जी आहे जाडी 2 बाय 2ची आहे. किती बाय कितीची आहे, 2 बाय 2ची आहे. तर याच्यामध्ये मार्गांची संख्या इज इक्वल टू, मार्गांची संख्या अशी जर काय फ्रेमिंग असेल तर मार्गांची संख्या किती असते, यम प्लस यन. यम आणि यन समजा डायमेन्शन आहेत ग्रीडचे. इथे यम सुद्धा झाला 2 आणि यन सुद्धा काय झालं 2. ओके, बघा तुम्हाला ते दिलेलं आहे. हां, वापरू शकणाऱ्या रस्त्यांची संख्या, तर ते फॉर्म्युला लिहा. हां, तर न्यूमरेटरमध्ये यम आणि यन काय आहेत समजा, डायमेन्शन ऑफ द ग्रीड. हे 2 बाय 2, 3 बाय 2, 5 बाय 2 जे काही येतील समजा, जशी जी ग्रीड असेल तसं. तर डायमेन्शन ऑफ द ग्रीड, तर यम पण झाला 2 आणि यन पण काय झाला 2. यम पण काय झाला तुमच्यासाठी 2 झाला आणि यन पण काय झाला, कारण 2 बाय 2 आहे. लांबी कुणी, यम आणि यन काय आहेत, लांबी आणि रुंदी. लांबी किती आहे रे 2 स्टेप, आणि रुंदी सुद्धा किती आहे 2 स्टेप ना. हां, तर मार्गांची संख्या इज इक्वल टू यम प्लस यन होल फॅक्टोरियल. यम अधिक यनचा काय फॅक्टोरियल भागिले यम फॅक्टोरियल इंटू दी यन फॅक्टोरियल. आता यम काय 2 आहे आणि यन सुद्धा काय 2 आहे. 2 आणि 2 म्हणजे किती होतात रे 4. 4चा फॅक्टोरियल भागिले 2चा फॅक्टोरियल गुणिले आणखी 2चा फॅक्टोरियल. यम आणि यन पुन्हा काय. सो फॉर्म्युला इज व्हॉट, यम प्लस यन होल फॅक्टोरियल भागिले यम फॅक्टोरियल गुणिले काय एन फॅक्टोरियल. ओके, हां, तर 4 फॅक्टोरियल म्हणजे किती होतात रे 24. आणि 2 फॅक्टोरियल म्हणजे किती 2, आणि आणखी 2 फॅक्टोरियल म्हणजे किती 2, बेदुनी 4. 24ला 4 भाग द्या, किती येतात 6. सूत्र काही पर्याय क्रमांक 3 6 असं येऊ शकतं. मॅन्युअली न काउंट करता तुम्ही काढू शकता. ओके, व्हिडिओ बघून घेणे मी त्या सांगेल. यम अधिक यन हा फॉर्म्युला सुद्धा तुम्ही काढू शकता, पण फॉर्म्युला इतके लक्षात राहत नाही, म्हणून मॅन्युअल काउंटिंग ठीक आहे. 6-10 पर्यंत तुम्ही मॅन्युअली काउंट करू शकता, पण एकदम 25-30 मार्क काढायचे असेल तर आपण काउंट करू शकतो का नाही, तर तेव्हा हा फॉर्म्युला तुम्हाला यूज होऊ शकतो. खूपदा आलेला आहे अशा वेगवेगळ्या परीक्षांमध्ये. हा अजून एमपीसीत नाही विचारला, पण बाकी परीक्षामध्ये आलेला आहे. यूपीएससी वगैरेमध्ये 3-4 वेळा आला आहे हा पॅटर्न, ठीक आहे. तर यम प्लस एन होल फॅक्टोरियल अपॉन एम फॅक्टोरियल अपॉन दी एन फॅक्टोरियल. हां, देन नेक्स्ट बघा परिवार. 5 व्यक्तींच्या एका PQRST कुटुंबात 2 स्त्रिया आहेत, त्यामध्ये 2 पिता व 2 पुत्र आहेत. आर हा विवाहित पुरुष आहे. त्यांनी सोमवार शुक्रवारपैकी एका दिवशी एकाने पोहायला जायचे ठरवले आहे आणि खाली काहीतरी अटी दिलेल्या आहेत. मुलाने पोहायला चालू केल्यावर लगेच अगोदर वडील पोहू शकत नाही. आर आणि टी ज्या दिवशी पोहण्यासाठी येतील त्यात कमीत कमी 2 दिवसांचा अवकाश असावा. सोमवार आणि बुधवार हे अनुक्रमे पुरुष व स्त्रियांना पोहण्यासाठी दिलेले असतील. PISचा नवरा असून तो शुक्रवारी पोहायला जातो. पुढील कोणते विधान पूर्णपणे खरे आहे. ओके, तर इथे बघा तुम्हाला टाइम वाचावा म्हणून मी तुम्हाला पूर्ण तुमच्या विशेषणामध्ये हे दिलेलं आहे. अरेंजमेंट आली का तुम्हाला करता, की लोकांनी सॉल्व्ह केली पझल. हां, तर तुम्ही जर का अरेंज केलं त्याच्यामध्ये सोमवारी कोण येतो टी, मंगळवारी एस, बुधवारी क्यू, गुरुवारी आर आणि शुक्रवारी काय पी. इथे पी आणि क्यू जे इथे हजबंड वाईफ होतात ना, टी आणि क्यू हजबंड वाईफ होतात. त्यांचा मुलगा कोण येतो पी. पीचं लग्न होतं आर एस सोबत ना, आणि त्यांचा मुलगा काय येतो आर. असं आले का अरेंजमेंट, आले का तुमचं अरेंजमेंट. हां, नाही येत.
एक मिनिट. हां, सोमवार आणि बुधवारी अनुक्रमे पुरुष व स्त्रियांसाठी पोहण्यासाठी दिलेले असतील. बुधवार हे अनुक्रमे पुरुष व स्त्रियांना पोहण्यासाठी दिलेले असतील. हां हां, ठीक आहे. आय विल चेक दॅट. मी चेक करतो त्याच्यामध्ये. हां, पी हा एसचा नवरा असून तो शुक्रवारी पोहायला जातो वगैरे हे दिलेलं आहे. ओके, तर क्यू हा टीचा नवरा हे विधान बरोबर येतं. हां, हे तर बरोबर येईल. दुसरं, क्यू बुधवारी पोहायला जातो हे तुमचं म्हणणं आहे की ते येऊ शकत नाही वगैरे. ठीक आहे. हां, तुमचा डाऊट बरोबर आहे. आय विल चेक दॅट. ठीक आहे, मी चेक करतो त्याला. हां, नेक्स्ट बघा 60. सर्व मिरच्या तिखट नाहीत. सो मिरच्या आणि तिखट काय होतील? वेगळे वेगळे होतील. सर्कल बनवा. मिरच्या वेगळं आणि तिखट काय वेगळं. ठीक आहे. हां, काही मिरच्या मसालेदार आहेत आणि काही मिरच्या कशा आहेत? मसालेदार आहेत. ठीक आहे ना. हां, तर मग आता इथे तर काय, काही मिरच्या मसालेदार आहेत म्हणून काही मिरच्या मसालेदार नाहीत असं कधी होऊ शकत नाही, लक्षात घ्या. ओके, काही मिरच्या मसालेदार आहेत आणि म्हणून काही मिरच्या मसालेदार नाही असं आहे का? मला सांगा, संपूर्ण पुणे जर भारतामध्ये आहे तर याचा अर्थ काही पुणे भारतामध्ये असं जरी विधान आलं तर ते विधानसुद्धा काय बरोबर आहे. पण याचा अर्थ म्हणून याचा अर्थ काय, काही पुणे भारतामध्ये नाही असं कधी होऊ शकत नाही. स्टेटमेंट काय आहे? कोणतीही मिरची तिखट नाही आहे, बरोबर आहे ना. मग काही मिरच्या मसालेदार नाहीत. ओके, तर इथे आपण पहिली गोष्ट सॉरी विधान काय, काही मिरच्या मसालेदार आहेत. फक्त मसालेदार आणि मिरच्यामध्ये अफर्मेटिव्ह विधान आहे. काय आहे? काही मिरच्या काय आहेत? मसालेदार आहेत. याचा अर्थ काही मिरच्या मसालेदार नाहीत असं आपण घेऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. ओके, तर म्हणून अविधान काय होणार? चुकीचं. काही तिखट काय आहेत? मसालेदार आहेत. तिखटचा आणि मसालेदाराचा कुठलाही संबंध दिलेला आहे का तुम्हाला तिथे? म्हणून तिखट आणि मसालेदार बघा, तिखटचा आणि मिरच्यांचा संबंध येणार आहे बाबा. तिखटचा आणि कशाचा आहे? मिरच्यांचा संबंध सांगितलेला त्यांनी. त्यामुळे मसालेदार आणि तिखट यांच्यामध्ये काही संबंध आहे. ओके, सो यांच्यामध्ये फक्त आपण एवढं म्हणू शकतो की काही मसाले काय आहेत? मिरच्या आहेत ना, तर काही मिरच्या तिखट नाहीत असं आपण म्हणू शकतो. आपण काय म्हणू शकतो याच्यावरनं? काही मिरच्या तिखट नाहीत. पण याचा अर्थ काही तिखट मसालेदार आहेत. ओके, सॉरी आपण असं म्हणू शकतो की काही मसालेदार काय तिखट नाही, किंवा काही तिखट काय आहेत मसालेदार नाहीत म्हणू शकतो. पण काही तिखट मसालेदार नाहीत याचा अर्थ काही तिखट मसालेदार आहेत असं आपण भाष्य करू शकत नाही. म्हणून बसुद्धा काय होईल? चुकीचं होईल. माझं यूट्यूबला लेक्चर आहे. ओके, तुम्ही चेक करू शकता सिलॉजिझम नावाने. ठीक आहे, तर ते यूट्यूबला तुम्ही जर काय आमच्या यूट्यूब चॅनलला गेलेत आणि त्यात सर्च केलं तर पूर्ण डिटेलमध्ये मी सिलॉजिझम तुम्हाला काय केलेलं आहे? समजवलेलं आहे. तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता. ठीक आहे. हां, एकही मसालेदार तिखट नाही. बघा, काही मसालेदार तिखट नाही असं आपण एवढं म्हणू शकतो, पण कोणताच मसालेदार तिखट नाही असं कुठलंही भाष्य आपण त्याच्यामध्ये करू शकत नाही. म्हणून तिन्ही काय येतात? चुकीचे येतात. उत्तर पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट 61. 25 पैशाचा जमाना आता संपला आहे. आपल्यापैकी ज्यांना तो अनुभवला आहे त्यांनी मनात फक्त त्या जुन्याच जमान्याचा स्मृतिगंधच आहे. चलतीच्या काळात त्याने अनेक चांगली किंमत दाखवून दिली. तो सिनेमा तिकीट विकत घेऊ शकत होता 25 पैसे. शहरात जाणाऱ्या बसचे तिकीट तो विकत घेऊ शकत होता. भिकाऱ्यांना भिकेमध्ये खूप मोठी भीक होती. त्याच्या अगोदर एका दिवसाची ती मजुरी होती. 25 किलो तांदूळ विकत घेऊ शकत होते. चलनवाढीने मात्र 25 पैशाला मूल्यहीन केले आहे व आता 25 पैसे फक्त काय बनलेले आहे? अवशेष बनलेले आहे. कोणता वैध ते वैध झालं त्याला कारण वैध व तर्कसंगत असा निष्कर्ष काढता येईल. वैध व तर्कसंगत निष्कर्ष काढता येईल. 25 पैशाचे नाणे हे एका दिवसाचा गुजारा करण्याइतपत पुरेसे होते. ठीक आहे, ते आधी होते, पण आपल्याला मेनली त्याला काय सांगायचं हे आपल्याला सांगायचं आहे ना. ओके, हे एकदम मेन त्याला सांगायचं हे सांगता येईल का तुम्हाला? ठीक आहे, हे विधान बरोबरच होत आहे की आधी होतं की एका दिवसाची मजुरी होती, पण एक तर मजुरीचा उल्लेख आहे, त्याचा गुजारा करण्यासाठी पुरेसं होतं असं म्हणू शकतो का? नाही. आणि ते काय एकदम वैध त्या तो मेन ऑथरचा म्हणण्याचा टोन तो थोडी आहे तुम्हाला. हां, चलनवाढीच्या अपेक्षेपेक्षा चलनवाढी अपेक्षेपेक्षा फारच मोठ्या प्रमाणात वाढत असून तिला 25 मूल्य इथे त्याने काय चलनवाढी अपेक्षेपेक्षा फारच मोठ्या प्रमाणात वाढत आहे. चलनवाढीने 25 पैशाला मूल्यन बनवणं इथपर्यंत बरोबर आहे. पण याने काय म्हटलं आहे? वाचा, चलनवाढी अपेक्षेपेक्षा खूप जास्त स्तरावर वाढली आहे असं कुठलं आहे माहिती पडतं तुम्हाला? असं म्हणता येईल का? नाही. एकेकाळी 25 पैशाचे नाणे खूपच मूल्यवान होते. ठीक आहे, आणि दुसरं बघा, पण मला सांगा तो खूपच मूल्यवान होता असं म्हणता येईल का तुम्हाला? रे एकेकाळी नाण्यात त्यांनी ते काय एका दिवशी मजुरी होते एका दिवशी मजुरी आहे याचा ते खूपच मूल्यवान गोष्ट झाली असं आहे का?
की 25 पैसे नाणं म्हणजे खूपच मोठी गोष्ट होती असं थोडी आहे काय. त्याला व्हॅल्यू होती, ठीक आहे. याच्या आधी त्याला काय होती, व्हॅल्यू होती. पण याचं 25 पैशाचं नाणं हे खूपच मूल्यवान हे होतं असं कुठं म्हणता येईल का तुम्हाला, नाही. चौथं बघा, आजकाल 25 पैसे नाणे मूल्यवान झाले, सॉरी मूल्यहीन झाले आहे. येस, दॅट इज अनप्रॉपर. त्याचा अर्थ की आता त्याला काही किंमत राहिलेली नाही, अवशेष बनलेला आहे, म्हणजे ते काय झालेले आहे, मूल्यहीन झालेले आहे. बरोबर आहे ना. हां, येस मॅम. हां, नाही 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 मौल्यवान नाही, त्याचं मॅडम इम्पॉर्टन्स असणं. आणि नाही नाही खूपच मौल्यवान कसं म्हणू शकतो आपण, खूपच मौल्यवान नाही म्हणू शकतो. बघा स्टार्टिंग काय होतं मॅडम, 25 पैशाचा जमानाचा संपला आहे. सो हिज फोकस इज ऑन व्हॉट, स्टार्टिंग विथ व्हॉट, की आता त्याचा जमाना संपला आहे. आणि एंडसुद्धा बघा काय होतं, 25 पैशाला चरणवाढीने मूल्यहान बनवले आहे आणि तो फक्त काय अवशेष बनला आहे. म्हणजे त्याचा मेन थीम जी आहे ती या सांगण्यावरती आहे की त्याला आता व्हॅल्यू राहिलेली नाही. बरोबर आहे ना. हे आता तुम्ही बघा, हां आधी तो काय तो म्हणतो की अनुभवने अडकला असलाय, त्यांनी चांगली किंमत दाखवून दिली, त्यांनी काय चलती जेव्हा त्याची चलती होती तेव्हा त्यांनी काय चांगली किंमत की त्याची व्हॅल्यू त्यांनी सांगितली होती. बट व्हॅल्यू असणं म्हणजे ती खूपच मूल्यवान अशी गोष्ट आहे असं नाही म्हणू शकत ना. हां त्याला व्हॅल्यू होती त्या काळात, त्याला काय खूप काय होती व्हॅल्यू होती, बट दॅट डज नॉट मीन की तो काय होता मूल्यवान होता म्हणजे कुठे भेटणार नाही असं असं त्या मूल्यवानचा अर्थ होता ना, खूपच मूल्यवान असं म्हणता येणार नाही. दॅट्स अ बेटर आन्सर विल बी 4. हां, एका वस्तूची किंमत 20% कमी केली आणि नवीन किंमत 25% वाढवली तर निव्वळ झालेला बदल किती. मला सांगा, 100 रुपये त्याला 20% कमी केले म्हणजे रुपये किती होतील, 80. 80 आहे, 80ला 25% वाढवा बरं, किती येतात 100. सो उत्तर काय 0%. पर्याय काय 0%. द आन्सर इज ऑप्शन नंबर 1. अरे 80ला 25% इन्क्रीज करा ना, किती होतात 25 रुपये म्हणजे किती 100. सॉरी 20 रुपये ना, 80ला 25% म्हणजे किती 20 रुपये, तर होणार किती 100. तो 0% चेंज. हां, गटात न बसणारा पद ओळखा. ओके, हे जे DIRAMLOG बघा तुम्ही विशेषणामध्ये बघा, तर हे सगळे जे आहेत ते त्यांना आपण हे जे अल्फाबेट्स आहेत त्याच्यावरनं अर्थपूर्ण शब्द बनवला आहे. ओके, एक होतो काय, सो मॅरीगोल्ड होतो, हिबिस्कस होतात, इंजिनियर होतो आणि काय डॅफोडिल होतं. हे चारही जे आहेत, चारपैकी फक्त इंजिनियर हा शब्द वेगळा आहे, बाकी अर्थपूर्ण शब्द बनवतो. बाकी सगळे कशाची नावं आहेत, फुलांची नावं आहेत. बाकी सगळे काय फुलांची नावं आहेत. मग कोणता शब्द याच्यामध्ये बसत नाही रे, कोणता शब्द बसत नाही, ERENIGN. तर असे प्रश्न खूप दिसायला सोपे असतात पण हे खूप काय अवघड असतात. तसंच एक सिरीजचा सुद्धा प्रश्न पुढे आपण बघणार 65 वाला, बघितलं का. तुम्हाला वाटतं एकदम सोपा आहे 3, 10, 9 काय आहे त्याच्यामध्ये नेक्स्ट काय येईल, पण तो सोपा होता का. 64 पहिले 65 घेऊन घेऊ बघा. 3, 10, 59. तर इथे काय होतं 3 गुणले 7 7 टू दी अधिक 7 7 टू दी पॉवर 1 विशेषण बघा किती होतं 7 7 टू दी पॉवर 1 इज 7 7 प्लस 3 इज वॉट 10 65. आता 10 नंतर 59, तर 10 अधिक 49 म्हणजे काय 59 ना. तर 49 म्हणजे काय 7चा वर्ग किती होतो 49 अधिक 10 म्हणजे 59. मग आता 59 प्लस 7चा घन, 7चा घन किती आहे रे 343. मग 343 मध्ये 59 मिळवा किती येतं उत्तर 402. द आन्सर इज ऑप्शन नंबर 1. ओके, हां हां 64ला झाला. 5 मुली श्वेता, लता, प्रभा, सीता एका अपार्टमेंट राहतात. त्यांनी नाश्ता बनवण्याचे दिवस वाटून घेतलेले आहेत. त्याच्यापैकी एक जण सोमवार शुक्रवार या दिवशी नाश्ता बनवते आणि नाश्त्यामध्ये उपमा, डोसे, उत्तप्पा, शिरा बनवतात. गीता उत्तप्पा बनवत नाही आणि मंगळवारी ती नाश्ता बनवत नाही. ठीक आहे. लता शिरा बनवते मात्र सोमवारी किंवा शुक्रवारी नाही. ओके. उपमा कधी बनवला जातो, गुरुवारी बनवला जातो. प्रभा बुधवारी नाश्ता बनवते मात्र ती उत्तप्पा बनवत नाही. ठीक आहे. इडली ही शुक्रवारी बनवली जाते मात्र सीता इडली बनवत नाही. ओके. तर श्वेता सोमवारीच नाश्ता बनवते. श्वेता कधी बनवते सोमवारीच. तर प्रभा कोणता नाश्ता बनवते. ओके, तर प्रभा कोणता नाश्ता बनवते हे सांगितलेलं त्यांनी. ओके, हां तर आता इथे बघा, मग आपण इथे जर बघितलं तर शिराचं उत्तर येणार नाही, कारण त्यांनी काय म्हटलं लता काय बनवते शिरा बनवते. हां, आता अगेन
प्रभा बुधवारी नाश्ता बनवते, ठीक आहे. इडली शुक्रवारी बनवली जाते. ओके, आता तुम्ही जर का तुम्हाला बघा इथे हे दिलेलं आहे मी एकदा सोल्युशन्समध्ये. ओके, वार मुलगी आणि काय नाश्ता, तुम्ही फ्रेम करा त्याच्यामध्ये तुम्हाला हे येईल. पण याच्यासाठी एक मेथड आहे जर का मोठे पझल. आता तर मी म्हणेल तुम्हाला आता त्या पझलला जास्त लक्ष द्यायची तुम्हाला, काय कारण क्वालिफाय करायचं आहे ना आपल्याला. तर 35 मॅथ्स सिजनला किती प्रश्न अटेम्प्ट पाहिजे कॉम्पिटिशनला 35 जर कसा आला तर. आणि मॅथ्स सिजनिंगमध्ये तुमचा अटेम्प्ट 25 पैकी किती असला पाहिजे 15. तर हे जे 5 गावं 5-7 लोक त्याचे गावं त्यांचे कोणते प्रोफेशन आहेत किंवा अशी उदाहरणं अशाला बिलकुल तुम्हाला लक्ष द्यायची काय नाही आहे, गरज नाही आहे. उगाच काहीतरी अवघड पझल करत बसू नका. उलट तुम्हाला जे ब्लड रिलेशन्स आहेत, सिटिंग अरेंजमेंट्स आहेत, सॉरी ब्लड रिलेशन असेल, डायरेक्शन अँड डिस्टन्स दिशा आणि अंतरची उदाहरणं असतील, कोडिंग डिकोडिंग असेल, असे जे कंपॅरिझन्स असेल, असे जे सोपे टॉपिक आहेत त्याच्यामध्ये काय करायचं आहे आउटपुट काढायचं आहे. तरी मी 1-2 लेक्चर्स तुमचे टाकणार आहे तुम्हाला पझलला, हाऊ टू टॅकल द पझल्स वगैरे. जर का आपण बघितलं तुम्हाला कडत ओके, तर आता कंबाईन वगैरेमध्ये कधी ह्या गोष्टी उपयोगात तुम्हाला तसं पझल कंबाईनमध्ये पण नाही येऊ शकत म्हणा उपयोगात, कारण कंबाईनला तर वेळच नसतो. याला ते 2 तासाचा पेपर आहे, तिथं तर काय 1 तासाचा वेळ असतो. तर हे होऊ शकत नाही. तर उगाच पझल वगैरे अशा मोठ्या आहे करू शकत नका तुम्ही. मी नक्की देणार आहेत काही तुमचे लेक्चर्स याच्यावरती, पण इथे तुम्हाला आत्तापुरतं ते विश्लेषणामध्ये हे बघून घ्या. हां, तर तिथे दिलेलं आहे. मग उत्तर काय आहे, प्रश्न काय विचारला आपल्याला, प्रभा काय बनवते, प्रभा काय बनवते रे, डोसा. उत्तर काय पर्याय क्रमांक 2, प्रभा काय बनवते, डोसा. हां, 66 एक मशीन 2 किमती एक्स आणि वाय स्वीकारते. नंतर ती मशीन एक्स जी आहे, एक्स म्हणजे काय बनवते एक्स गुणिले वाय, आणि वाय काय होते वाय अधिक वाय इक्वल टू वॉट वाय प्लस 1 अद्यावत करते. प्रत्येक पायरीला अशा वेळी अद्यावत करते जर एक्स 2 आणि वाय जर एक्स 3 आहे आणि वाय काय 2 आहे आणि एन 100 आहे, तर मशीन थांबण्यापूर्वी किती पायऱ्या पूर्ण करते. आता हा काय म्हणतो की एक्स बघा इथे एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू एन, म्हणजे एक्स जेव्हा 100 पेक्षा एक्स आहे तो मोठा जर का झाला तर तिथे तुम्हाला काय थांबावं लागेल. एक्सची व्हॅल्यू आहे. चला विश्लेषण ओपन करा. एक्स 3 आहे आणि वाय काय 2 आहे, तर एक्स काय बनतो तो म्हणतो एक्स नंतर नेक्स्ट स्टेपला काय होतो एक्स इक्वल टू वॉट एक्स गुणिले वाय. तर 3 गुणिले 2 किती होतात रे 6, कारण एक्स 3 आहे आणि वाय काय 2 आहे. हां, वाय म्हणजे काय होतं वाय अधिक 1, तर वाय काय होता 2 होता, तर 2 अधिक 1 म्हणजे वाय काय झाला 3. आता नेक्स्ट स्टेपसाठी एक्स आहे 6 आणि वाय काय झाला आपल्याला 3 ना. मग नेक्स्ट स्टेपला दुसऱ्या पायरीमध्ये एक्स म्हणजे काय होणार 6 गुणिले 3 म्हणजे किती 18, आणि वाय काय होणार 3 अधिक 1 म्हणजे काय 4. बघा फक्त नवीन पॅटर्न म्हणून तुम्ही घाबरता, पण बघा सोपा आहे प्रश्न तो, काही नाही आहे. तुम्हाला एक्स जसं असेल तर एक्स आणि वायची व्हॅल्यू घेऊन एक स्टेपला ते कोणाला काय करायचं आहे वाढवत जायचं आहे. ठीक आहे. हां, नेक्स्ट तिसरी पायरी एक्स इज वॉट 18 गुणिले 4 म्हणजे किती 72, 18 चोक किती होतात 72, आणि वाय काय होणार 4 आणि 1 म्हणजे काय 5. आता 72 गुणिले 5 फार मोठं होतं, तर चौथे पायरी जेव्हा एक्स त्याच्यावरती पुढे जाणार तेव्हा चौथ्या पायरीला मशीन काय होणार थांबणार. ओके, जेव्हा ती 100पेक्षा मोठी झाली तेव्हा ती काय होईल थांबून जाईल. काय हां, तर मॅम नाही चौथ्या हो, तर मग चौथ्याला ती जेव्हा एक्स पूर्ण करेल ना, हां मग एक जेव्हा पहिल्यांदा बघ एक्स यांच्या वरती गेला पाहिजे तेव्हा ती थांबेल. हां थांबेल, तर मग चौथ्या याला जेव्हा ती होईल तेव्हा ती थांबून जाईल. तर मग काय थांबण्यापूर्वी अच्छा म्हणजेच चौथ्या पायरीला ती थांबते. अच्छा हां हां हां, तर पर्याय 2 उत्तर पाहिजे, म्हणजे तिसऱ्या पायरीला ती संपेल. ओके. हां, शाळेतील 500 मुलांना त्यांच्या आवडत्या पटूविषयी विचारले. ओके, तर तेव्हा त्यांनी उत्तर दिले 80 मुलेंना विराट कोहली आवडतो, 60 मुलांना रोहित शर्मा आवडतो, 90 मुलांना. चला आपलं हे बघा विश्लेषणामध्ये तुमचं हे दिलेलं आहेत तुम्हाला सोल्युशन्स. तर नेहमी जेव्हा असं येतं तर काय करायचं, पहिले 3 तुमचे जे काही सर्कल बनवून घ्यायचे इंटरसेक्शन करून, त्यानंतर प्रत्येकाचे सेपरेट लिहून द्यायचे. तर विराटला किती आहेत रे 80, विराटला किती आहेत, किती लोकांना विराट आवडतो 80, रोहितला किती आवडतात, रोहित किती लोकांना आवडतो 60, आणि धोनी किती लोकांना आवडतो 90. ठीक आहे, लक्षात प्रत्येकाला पहिले ते मांडून घ्या. यानंतर काय करायचं तुम्ही डायरेक्ट डबलवरती यायचं नाही, तिघांना किती आवडतात ते लिहा. तिघांचं इंटरसेक्शन जे येतं मधामध्ये, तिघांचं इंटरसेक्शन बघा इथे जे आहे, तिन्ही किती लोकांना आवडतात 10,
तर पहिले 10 मांडून घ्यायचं. लक्षात ठेवायचं जेव्हा अशी पझल येते, असे प्रश्न येतात सेट्स थिअरी, ज्याला सेट्स थिअरी म्हणतात, अनेक प्रकारे पर्सेंटेजमध्ये पण घेतात, पण सेट्स थिअरी आहे. तर पहिले तिघांचं सेपरेट लिहा, त्यानंतर तिघांचं कॉमन पहिले लिहून द्या. तिघांचं कॉमन किती आहे? 10. तिघांचं कॉमन किती आहे? 10. आता बघा तो काय म्हणतो की 40 लोकांना कोण आवडतो रे? विराट आणि रोहित. आता मला सांगा 40 लोकांना जर विराट आणि रोहित आवडतो त्यापैकी 10, 3 आवडणाऱ्याला पण ते 2 आवडतातच ना. फक्त 2 नाही म्हटला तो, फक्त 2 म्हटलं असतं आपण त्याला सेपरेट घेतलं असतं. ते किती लोकांना आवडतं? 2ला. बरोबर आहे ना. सो फक्त 2 म्हणता येईल का आपल्याला? नाही. हां, तर टोटल विराट आणि रोहित किती लोकांना आवडतो? 40. 40 पैकी 10 आलेले आहेत. मग फक्त विराट आणि रोहित आवडणारे लोक किती आलेत? 30, कारण ते मिळून 40 आहेत ना. कळलं का? हां. नेक्स्ट, धोनी आणि रोहित किती लोकांना आवडतो रे? 30. अरे धोनी आणि रोहित किती लोकांना आवडतो? 30. त्यापैकी 10 कॉमन आलेत तिघांच्या याच्यामध्ये. 10 कॉमन आलेत की नाही? तर मग धोनी आणि रोहित फक्त आवडणारे लोक किती झालेत? 20. म्हणून बघा तिथे सेपरेट याच्यामध्ये किती दिलेलं आहे? 20. कळलं? हां. विराट आणि धोनी किती लोकांना आवडतो? 50. 50 पैकी 10 कॉमन आपल्याला आलेले आहेत, आहे ना. म्हणजे इकडे किती येतील? 40. असं सेपरेट लिहिलं तुम्ही. आता तर तुम्ही विराटचंही बघा. आता विराटचं सर्कल ऑब्झर्व करा. विराटच्या सर्कलमध्ये 30 लोकांना 30 आणि 10, 30 कॉमन आहे रोहित आणि विराट, नंतर 10 तिघांचं कॉमन, आणि आणखी धोनी आणि विराट कॉमन. हे किती झाले? 40. 40 आणि 30 70 आणि किती? 80. टोटल विराटला किती आहेत? 80च आहेत. म्हणजे फक्त विराट आवडतो, बाकी कोणीच आवडत नाही, असे 0 लोक आहेत. म्हणून त्या सर्कलमध्ये बघा फक्त 0 दिलेलं तुम्हाला. लक्षात आलं? सेम वे रोहित 60 आहे. ऑलरेडी 30 आणि 10 आणि 20 60 झालं, म्हणून फक्त रोहित आवडणारे लोक सुद्धा किती आलेत? 0 आलेत. बरोबर आहे. पण तसं धोनीमध्ये होत नाही. धोनी वाचा तुम्ही. धोनीचं काय? 40 आणि 10 50 आणि 20 किती? 70. 70 इतरांसोबत कॉमन आहे धोनी, पण धोनी आहे किती? 90. म्हणजे सेपरेट धोनी आवडणारे लोक, ज्यांना दुसरा कोणीच आवडत नाही, फक्त धोनीच आवडतो, ते किती आहेत? 20. म्हणून तिथे काय लिहिलं? 20. इथे आपले सगळे लोक आलेत. आता सगळ्या लोकांना काउंट करा, हे लोक किती होतात? इंटरनल आतले बाहेरचे नव्हे, आतले. 30 10 40 20 20 करा काउंट. म्हणजे 120 विद्यार्थी लोकांना एक कोणते प्लेयर आवडतो. कळलं प्रत्येकाला? 120 लोकांना, मग ते आपण डबल टिबल सगळे घेतलेत. 120 लोकांना कुठला ना कुठला प्लेयर काय होतो? आवडतो. मग किती लोकांना आवडत नाही? 500 मधून 120 वजा करा. का? हां, वाटल्यास तर ओके. हां, ठीक आहे. 68 68. हां, तर काय प्रश्न आहे? 68वा. सोनूचे 3 वर्षापूर्वीचे वय दुप्पट केले. 3 वर्षापूर्वी म्हणजे काय? x-3. अरे आत्ताचं वय जर सोनूचं x आहे, तर सोनूचे 3 वर्ष आधी वय किती होतं रे? x - 3. बरोबर आहे. हां. नेक्स्ट, त्याचे 2 वर्षानंतरचं वय, 2 वर्षाचं नंतरचं वय किती होणार आहे त्याचं? x + 2 होईल. तिथे -2 झालं तर +2 करा. x + 2 करा. ते 2 वर्षानंतरचं वय किती होणार? ते चुकीनं झालं, प्रिंटिंग मिस्टेक. विश्लेषण 3 वर्षापूर्वी त्याचं वय x-3 आणि 2 वर्षानंतर त्याचं वय किती होणार? x + 2 वर्ष. दिलेल्या अटीनुसार तो काय म्हणतो की 3 वर्षापूर्वीचं वय दुप्पट करा. म्हणजेच काय? x - 3 त्याचं दुप्पट करा. x - 3 गुणिले 2, आणि 2 वर्षानंतरचं वय जे आहे त्याची दुप्पट करा. म्हणजे x + 2 त्याचं पण काय? गुणिले 2. बरोबर आहे. हां, 2 गुणिले x + 2 आणि -2 गुणिले काय? x - 3. आणि दॅट इक्वल टू काय होणार? तो म्हणतो येणारी जी काही संख्या आहे ती आताच्या वयाच्या काय? निम्मे आहे. आताच्या वयाच्या निम्मे म्हणजेच काय? x/2. x/2. तर आता जर का आपण बघितलं तर याच्यावर कॅल्क्युलेट करा. तुम्हाला x ची व्हॅल्यू काय येणार? 20 येते. तुम्ही आता इक्वेशन बनले तुम्ही सॉल्व करत बसा. तर काय? हां, जाता येतं ना, काय हरकत आहे? बिलकुल जाता येतं. हे तर इक्वेशन. हां, चला इक्वेशन बघा. एका वर्तुळात समभुज त्रिकोण इक्विलॅटरल ट्रायंगल अंतर्लिखित केला आहे. तर समभुज त्रिकोणाची उंची जर 12 सेंटीमीटर आहे, समभुज त्रिकोणाची उंची किती आहे? 12 सेंटीमीटर असेल, तर वर्तुळाचे क्षेत्रफळ किती आहे? तर त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ किती आहे? हां, समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ जे आहे
बघा ती डायग्राम तुम्हाला दिलेली आहे. समभुज त्रिकोण जो आहे तो इन्स्क्राइब केलेला आहे. ओके, आणि दॅट इक्वल टू याचा काय अर्थ √3/4 गुणिले बाजूचा वर्ग असतो. सो √3/4 गुणिले बाजूचा वर्ग. समभुज त्रिकोणाची उंची तिच्या बाजूला काय लंब असते आणि तिला काय करते दुभागते. तर इथे त्याला ती ही आहे त्याच्यामध्ये. सो हे परपेंडिक्युलर असतं समभुज त्रिकोणामध्ये जो हे असतो आणि त्याला काय दोन भागामध्ये तो डिवाइड करतो. ठीक आहे. हां, तर आता मला सांगा जर आपण इकाय याचं बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला साईड काढायची आहे त्याची, बरोबर आहे. हां, तर sin 60 इक्वल टू वॉट काय होतं, sin 60 काय होतं रे, अरे त्याची उंची, बरोबर आहे ना, कारण त्याची समभुज त्रिकोणाची उंची जी आहे ती काय आहे बघा. हा अँगल जर आपण बघितला sin 60, एक 90 एक 60 आणि एक काय होणार 30 होणार, बरोबर आहे ना. हां, तर इथे जर का आपण परपेंडिक्युलर घेतला तर तो काय 90 झाला. समभुज त्रिकोणाची आपण 60 डिग्री का घेतली रे, अरे प्रत्येक समभुज त्रिकोणात प्रत्येक अँगल काय असतो 60 अंशाचा असतो ना, म्हणून त्याला समभुज त्रिकोण म्हणतात. कारण 60 म्हणजेच किती 180 अंश, कळलं का. हां, मग आता 60 डिग्री एक अँगल घ्या आणि त्याच्या समोरची बाजू जो आहे तो परपेंडिक्युलर होईल. समोरची बाजू काय होणार, कुठला अँगल एक घ्या त्याचा, त्याच्या समोरची बाजू काय होणार परपेंडिक्युलर, तो किती आहे 12 आणि भागिले काय ही खालचा बेस, तो बेस आपल्याला माहिती आहे का नाही. ओके, बाजू. सो sin 60 इक्वल टू वॉट 3/2. sin 60 किती होतं 3/2. त्यातनं बाजू काढा, एक साईड किती होणार 22/3, बरोबर आहे. हां, 24/√3. ठीक आहे. हां, आता आपलं काय समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजे काय असतं आपण बघितलं √3/4 गुणिले बाजूचं काय वर्ग. सो √3/4 बाजू काय 24/3 आणि याचा वर्ग. ओके, हां, दॅट इज वॉट 6 × 24/√3. हे काय होणार समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ 6 गुणिले 24 भागिले √3. हां, आता वर्तुळाचं क्षेत्रफळ किती ते फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजेत ॲक्च्युली. तर हे अवघड आहे तसं 4π/3√3 इंटू समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे. तुम्ही कॅल्क्युलेट करा त्याच्यामध्ये. 4π/3 असतं. ओके, 4π/3 असतं. हां, तर 4π/3 गुणिले समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ आणि याला कॅल्क्युलेट करा, आन्सर आहे 64π. ओके, अगेन दिस टाईप ऑफ एक्झाम्पल प्लीज एक्झाममध्ये काय करा स्किप, आपल्याला अटेम्प्ट करायची गरज नाही आहे. तर आपल्याला हे पण लक्षात आलं पाहिजे, मी घेतो इथे विश्लेषण काय सांगतो याला काही अर्थ म्हणजे जर आहे आता शेवटी पेपर आहे तर मला ते विश्लेषण देणं गरजेचं आहे. पण तुम्हाला हे लक्षात आता आलं पाहिजे की कुठला प्रश्न आपल्याला स्किप करायचा आणि कुठला प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे. असे एक्झाम्पल फालतू अटेम्प्ट करत बसू नका. इन केस यू आर व्हेरी गुड इन जिओमेट्री तर ठीक आहे. ओके, तर असे प्रश्न पाहिजे नाही तर अटेम्प्ट करत बसायचे नाही आपल्याला. ठीक आहे. हां, नेक्स्ट 70 दिले AT ही स्पर्शिका असून ACB हा व्यास आहे. ACB काय व्यास आहे. तर मग मला सांगा तर त्यातनं ATCची त्यांनी किंमत काढलेली आहे. तर आता मला सांगा हे जो अँगल आहे तो किती 130 अंशाचा आहे, बरोबर आहे. तर मग सांगा ACB, तर मग मला सांगा इथले आपण जर बघितलं AC आणि Tला कॉन्सन्ट्रेट करा. ACT आपल्याला Tचा अँगल काढायचा आहे ना, पण पहिले ACला कॉन्सन्ट्रेट करा. तर मला सांगा A जो स्पर्शिका आहे तिथं तो परपेंडिक्युलर झाला असेल तर तो किती अंश झाला असेल 90 अंश. अरे परपेंडिक्युलर तो असा बघा व्यास, त्याला स्पर्शिका परपेंडिक्युलर आहे ती किती झाली 90 डिग्रीज. आता हा पूर्ण सी अँगल जर सीला या ते पूर्ण जर आपण बघितलं तर तो व्यास जो आहे तर तो 180 अंश असेल. त्यापैकी 130 अंश बाहेरचा 130 अंश आहे. जर ते 130 अंश आहे तर हे किती अंश असेल रे 50, कारण ते पूर्ण मिळून 180 होईल ना, हे पूर्ण 180 होईल सीला. तर हा किती अँगल किती झाला 50. हा 50 आणि 90 म्हणजे किती झाला, अरे 50 आणि 90 किती 140. 140 आहे. पूर्ण तो त्रिकोण आहे तो किती अंशाचा असतो 180 अंशाचा. तर 140 मधनं काय 180 मध्ये 140 वजा करा किती येतात 40 अंश. किती येतं 40. सूत्र पर्याय क्रमांक 4. आणि असे जॉमेट्रीचे बेस प्रश्न येतात एक्झाममध्ये. एखादा प्रश्न येतो की नाही. हां, एखाद दोन प्रश्न येतात आलेले आहेत. तसे अँगलचे प्रश्न 2020ला आला होता बघा, 20 पेपरला आला होता ना, म्हणजे असाच म्हणतो पण वेगळा होता. यापेक्षा मला उघडत होतो तर ठीक आहे. तर उत्तर घ्याल पर्याय क्रमांक 4. हां, 70 बघा किती वेळ झाला रे 2.5 झालं आहे का. ओके, करायचं घेऊन घेऊ, शेवटचे 4-5 राहिलेत. हां हां, 9 माईसची किंमत ही 9 प्रिंटरच्या किमती एवढी आहे. 27 प्रिंटरची किंमत ही 30 मॉनिटरच्या किमती एवढी आहे आणि 300 मॉनिटरची किंमत 9 अखंड संगणका एवढी आहे. जर 3 अखंड संगणक 72,000 किमतीचे असतील तर 22 माईसची किंमत किती असेल. ठीक आहे. हां, तर चला विश्लेषण ओपन करा. तीन अखंड संगणकाची किंमत 72,000 आहे. तर एका संगणकाची किंमत किती रे 72,000 भागिले 3 म्हणजे किती 24,000. आता 24,000 एका संगणकाची किंमत आहे. आता असे किती संगणक 9 संगणक इक्वल टू 300 मॉनिटर्स. अरे 9 संगणक त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, आपण संगणकावर आलो ना तर पहिले आपल्याला संगणकाला कॉन्सन्ट्रेट करावं लागेल ना. हां, तर त्यांनी काय म्हटलंय बघा 9 संगणक जे आहेत
इज इक्वल टू 300 मॉनिटर. बरोबर आहे. आता एक संगणकाची 24,000 आहे तर 9 गुणिले 24,000 म्हणजे 9 संगणकाची किंमत दॅट इक्वल टू वॉट 300. 9 गुणिले 24,000 इज इक्वल टू काय 300 मॉनिटर. बरोबर आहे. हां मग मला सांगा याच्यावरनं तुम्ही जर का कॅल्क्युलेट केलं 300 मॉनिटर आहे. आता त्यांनी त्याच्यात काय सांगितलेलं आहे बघा 27 प्रिंटरची किंमत 30 मॉनिटर एवढी आहे. तर याला 24,000 गुणिले 9 आहे त्याला 10ने भाग द्या तर तिथे 300 जागी किती मॉनिटर होतील 30 मॉनिटर होऊन जातील ना. म्हणून आपण तिथे बघा भागीले 10 दिला आहे दॅट इक्वल टू वॉट 30 मॉनिटर्स. अँड 30 मॉनिटर म्हणजे किती रे 27 प्रिंटर इक्वल टू म्हणजे ही जी काही व्हॅल्यू आली बघा 9 गुणिले 24,000 भागिले 10 ही कशाची किंमत आहे 27 प्रिंटरची किंमत आहे. कशाची किंमत आहे 27 प्रिंटरची. बरोबर आहे. हां आता हा काय म्हणतो की 6 माऊसची किंमत म्हणजे काय 9 प्रिंटरची किंमत. आपल्याला किती प्रिंटर पाहिजे 9 पण आहेत किती 27. मग 27चे 9 करायला आपल्याला त्याला काय करावं लागेल 3नी काय द्यावं लागेल भाग द्यावा लागेल. 3नी काय द्यावं लागेल त्याला भाग द्यावा लागेल. करेक्ट ना. हां तर 3नी भाग दिला त्यामध्ये 6 माऊस आणि इक्वल टू वॉट तर दॅट इक्वल टू आपल्याला 6 माऊसची किंमत आलेली आहे. मग 6 माऊसची किंमत पण आपल्याला पाहिजे किती माऊसची किंमत 22 माऊसची किंमत. तर 22 माऊसची किंमत म्हणजे काय 6 माऊसची आली तर इकडे काय करा गुणिले 22 आणि भागिले काय 6 करा 22 भागिले 6 तुम्हाला करावं लागेल किंवा मग 11 भागिले 3 करा. तिने 11 भागिले 3 केलेलं आहे कळलं कारण ते 22 काढण्यासाठी 6ला 22 मध्ये कसं कन्वर्ट करणार तुम्ही अरे 11नी गुणणार आणि काय 3नी काय देणार भाग देणार तेव्हा कन्वर्ट होईल. तर उत्तर काय येणार 26,400 येतं. अगेन या टाईपचे सुद्धा उदाहरण एक्झाममध्ये अटेम्प्ट करायचे नाहीत बिकॉज कॅल्क्युलेशन जरी असलं तरी खूप टाईम कन्झ्युमिंग आहेत. ही उदाहरणं कशी आहेत खूप जास्त टाईम कन्झ्युमिंग आहेत. ठीक आहे इतक्या त्या वेळेमध्ये होणं शक्य नाही. हां 72 प्रश्न सोपा आहे. 6 लाल 4 निळे आणि 3 पिवळे आणि 2 हिरव्या रंगाचे चेंडू आहेत. यादृच्छिकपणे 3 चेंडू निवडले सो दॅट टोटल चेंडू किती झाले तर 15. तर एन ऑफ एस काय 15C3 काय होईल 15पैकी 3 निवडायचे आहेत ना तर 15C3 झाला की नाही. हां बरोबर आहे 15C3. आता यामध्ये आपल्याला काय पाहिजे 2 निळे पाहिजेत. तर निळे किती आहेत 4 पैकी 2 म्हणजेच काय झाला 2 निळे म्हणजे 4C2. हां आणि एक पिवळा चेंडू म्हणजेच काय पिवळे किती आहेत रे आपल्याकडे 3 सो 3C1. 3C1 4C2 मल्टिप्लाय 3C1 अपॉन वॉट 15C3. सो युअर आन्सर इज वॉट 18/455 18/455. ठीक आहे. हां 73 बघा दीपा एक गाडी सरासरी 30 किलोमीटर या वेगाने चालवते व तिच्या इष्ट ठिकाणी 7 तासामध्ये पोहोचते. म्हणजे ते अंतर किती आहे रे 180 किलोमीटर. अरे 73 जर का एक गाडी 30 किलोमीटर प्रति तास वेगाने चालवते आणि इष्ट ठिकाणी सायंत्रिक 180 किलोमीटर म्हणजेच काय 60 गुणिले काय 30 गुणिले 6 म्हणजे काय 180 किलोमीटर. बरोबर आहे. हां हेमा तेवढेच अंतर 4 तासामध्ये कापते. मग हेमाचा वेग किती 180 भागिले 4 इक्वल टू वॉट 45 आलाय. हां नंतर बघा दीपाने तिचा सरासरी वेग 10 किलोमीटर प्रति तासने वाढवला. आता 30चा तिचा वेग किती झाला 40. मग 180 भागिले 40 करा तिला किती वेळ लागतो रे 4.5 4.5 तास. हेमाने सुद्धा तिचा वेग जो होता 45 तो आणखी 5ने वाढवला तो किती झाला मग 50. सो 180 भागिले 5 म्हणजे किती 305. बरोबर आहे. सो 3 तास किती 36 मिनिटे किंवा काय 305 म्हणजे काय येतं तुमचं त्याच्यावर बघे. बरोबर आहे. मग दोघांच्या वेळेतला फरक काढा 4 तास 30 मिनिटे भागिले 335 मिनिटे उत्तर काय येणार तुमचं 54 मिनिटे. ओके तर उत्तर काय येईल तुमचं 56 मिनिटे 54 मिनिट्स. ओके काय येणार 54 मिनिटं येईल उत्तर. ओके हां बघा त्यात विशेषण दिलेलं आहे. शेजारी एक वर्तुळालेख दिलेला आहे त्यामध्ये 74ला आहे. हां त्यामध्ये कॉलनीमध्ये काम करत असलेल्या कामाबद्दल पुरुषांची माहिती दर्शवलेली आहे. सो हा पाय चार्ट आहे तुम्हाला दिलेला. जर पुरुष 72,000 होते वकील अभियंते उद्योग मिळवून 19 डॉक्टर किती टक्क्यांनी जास्त आहे. ओके बघा त्यांनी काय मेन्शन केलं आहे वकील अभियंते आणि उद्योजक मिळून. सो वकील अभियंते आणि उद्योग. आता मी इथे काय केलं की अँगल आहेत बरोबर आहे त्याला डिग्रीमध्ये तुम्हाला पुन्हा अँगल जितके पण ते घेऊन ते त्या पर्सेंटमध्ये कन्वर्ट केलं पण विशेषणामध्ये पण असं काही करण्याची मला गरज नाही. त्यांनी पर्सेंट चेंज यामध्ये टक्क्यामध्ये कन्वर्ट करण्याची गरजच नाही तुम्हाला. सर मला सांगा डॉक्टरांची संख्या किती अँगल आहे किती डिग्री आहे डॉक्टर म्हणजे किती डिग्री 100 डिग्री. डॉक्टर म्हणजे किती डिग्री 100. डॉक्टर अभियंते आणि नेक्स्ट काय म्हटलं त्यांनी उद्योजक हे तिन्ही मिळून किती डिग्री आहेत
100, 80 आणि 50 म्हणजे किती? अरे किती आहे? 230, बरोबर आहे ना? हां, सो डॉक्टरपेक्षा किती टक्क्याने जास्त आहे, तर हे किती आहेत? 230. मग या दोघांमधला तो काही अरे ॲड केलं तुम्ही वकील, अभियंते आणि उद्योजक. उद्योजक म्हणजे 50 डिग्री, अभियंते म्हणजे काय 80 आणि वकील म्हणजे 60. सॉरी, वकील म्हणजे काय 60 ना रे, वकील म्हणजे 60, अभियंते म्हणजे किती 80, 80 अंश ना, आणि उद्योजक म्हणजे किती 50. ओके हां, तर याची ॲडिशन करा, किती येते 190. आता हे झालं 190 आणि डॉक्टर किती झाला 100, तर फरक कितीचा आहे रे 90 अंशाचा, बरोबर आहे ना 90 अंशाचा. आणि बेसला आणखी काय असेल, इनिशियल आपली व्हॅल्यू जी आहे डॉक्टर किती आहेत 100 अंश, 90 भागिले 100 म्हणजे किती टक्के 90%. अरे 90 भागिले 100 गुणिले 100 ना टक्केवारीमध्ये काढायचं असेल तर तुम्हाला, सो किती टक्के 90%. उत्तर काय पर्याय क्रमांक 2. तर तुम्हाला ते मी तिथे ते डिसिशन इतकं डिटेल तिथे करायची, तिथे विशेषणात काय केलेलं आहे, विशेषणामध्ये काय केलेलं बघा, तिथे पूर्ण याला आपण काय केलं, सगळ्याला डिग्रीमध्ये ते कन्वर्ट करत बसतो आपण, बरोबर आहे ना. ते डिग्री घ्या, मग त्याला पुन्हा आपण कशामध्ये केलं कन्वर्ट, ती संख्या किती होते त्या संख्येला कन्वर्ट केलं, 72,000चे पण काहीतरी ते काढलेत वगैरे वगैरे, व्यक्ती आले 3800, डॉक्टरने सांगे हे संख्या काढत बसण्याची तुम्हाला गरजच नाही. डायरेक्ट अँगलमध्ये पर्सेंटमध्ये दिलेलं आहे आणि ते पर्सेंटमध्ये आपल्याला काय करायचं आहे, चेंज काढायचं आहे, तर काहीच गरज नाही. मला सांगा डॉक्टर आहेत 100 आणि वकील, अभियंते आणि उद्योजक किती होतात 190, तर उलट चांगले 100 आले म्हणून आपल्याला बेस व्हॅल्यू 100 झाली. मग हे 100 आणि ते 190, तर किती टक्क्यांनी जास्त 100पेक्षा 90% जास्त आलं उत्तर. उत्तर काय पर्याय क्रमांक 2. ओके हां, जर डॉक्टर 80 असते तर मग त्याच्या रिस्पेक्टिव्ह आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागलं असतं ना, पण इथे डायरेक्ट 100 आलं तर उलट बेस व्हॅल्यूज आपली 100 आली, त्यामुळे ते 100 काय होऊन जातील, कॅन्सल, उडतात काय 90, संपलं. हां, एक माणूस काही सफरचंद एका रुपयाला 3 प्रति याने खरेदी करतो, तेवढ्याच सफरचंद जो 4 रुपयाला 4 प्रति दराने काय खरेदी करतो. काही 10 समजा घेतले आपण, तर ते 3 रुपयाने दिले आणि दुसरे काय घेतले 4 प्रति किलोने घेतले, तो दोन्ही सफरचंद एकत्र करतो, ओके, आणि रुपयाला 3 दराने विकतो, तर त्या माणसाला शकळा नफा किती होईल. तर मला सांगा, समजा इथे मी काय केलेलं आहे विश्लेषणामध्ये, 1 रुपयाला समजा त्यांनी 3 सफरचंद घेतले, 1 रुपयाला किती घेतले 3, तर पहिले घेतलेल्या सफरचंदाची एका सफरचंदाची किंमत किती होणार 1/3. 1 रुपयाला 3, तर एका सफरचंदाची किंमत काय 1/3. दुसरे घेतले 1 रुपयाला 4, तर एका सफरचंदाची किंमत किती 1/4. आता या दोघांना मिक्सअप केलं 1/3 अधिक 1/4 म्हणजे किती 712, बरोबर 712. पण इथे आता सफरचंद एक नाही, सफरचंद किती आहेत 2. अरे याच्यातला एक घेतला नाही, एकाच्यात 712 केव्हा आला, या दोघांची कॉस्टिंग केली तर 2 सफरचंद इक्वल टू 712. मग म्हणून एक सफरचंद म्हणजे किती 712 भागिले 2, 2 सफरचंद म्हणजे 712, तर मग एक सफरचंद किती 712ला जो 2 आहे हा इकडे भागले जाईल ना, तर तो किती होणार 724. म्हणून एका सफरचंदाची किंमत तिच्या विश्लेषणामध्ये बघा काय दिलेली आहे 724 दिलेली आहे. ठीक आहे, हां ठीक आहे. मग आता एका सफरचंदाची विक्री किंमत काय आहे 3 रुपयाला 1 म्हणजे 1/3, 724 खरेदी किंमत आहे, विक्री किंमत काय 1/3 आहे. आता चला तुमच्या नफ्याचं क्षेत्र करा, फायनल मायनस इनिशियल अपॉन दी इनिशियल, याचा डिफरन्स आहे 124 आणि आपली विक्री किंमत किती होती 724. सो 124 भागिले 724 गुणिले 100 काढा, तुमचं उत्तर तर 14/2/7. सो दॅट वाय 14/2/7% उत्तर येईल. उत्तर किती दिले 14/2/7% विशेषणात दिलेलं आहे. नफा म्हणजे काय असतो विक्री किंमत वजा काय खरेदी किंमत भागिले खरेदी किंमत. विक्री किंमत किती आहे आपली 1/3, खरेदी किंमत किती आहे 724 भागिले पुन्हा काय येणार 724, त्याच्यावर पर्सेंट आला. सो 14/2/7 तो उत्तर किती होणार 14/2/7. ठीक आहे, हां चला लास्ट 5 प्रश्न क्विकमध्ये घेऊयात. हां, समलैंगिकता हा अजूनही आपल्याकडे उघडपणे न बोलला जाणारा विषय आहे. विज्ञानात समलैंगिकतेला आपल्याला निराळा देऊनही समलैंगिकता गुन्हा असे प्रस्तावित करूनही सामाजिक मानसिक फारसा गुणात्मक फरक पडलेला दिसण्यात येत नाही. तुमच्या कार्यातील एक व्यक्ती समलैंगिक असल्याची वार्ता सगळीकडे पसरली आहे. या व्यक्तीचे सहकारी कधी आडून तर कधी उघडपणे टोमणे मारतात हे प्रत्यक्षात लक्षात आले आहे. तसेच सामूहिक उपक्रमात व बदल्या सुट्टीत जीवनाच्या वेळी वगैरे सदर व्यक्तीस एका प्रकारच्या बहिष्कारात तोंड द्यावे लागत असल्याचे त्या व्यक्ती तुमच्या कानावर घातले आहे. कारण 2-3 प्रभावी कर्मचाऱ्यांमुळे इतरांनी त्यांचीच रिओणे सुरू केलेले आहे. मग त्याच्या मनात आत्महत्येचे विचार येते, या नात्याने तुम्ही काय कराल. ओके, सो काय बेटर उत्तर होईल
तर इथे काय होणार, त्याच्या तुमच्या ऑफिसमध्ये सगळे लोक त्याला बसचे लोक त्रास द्यायला सुरुवात केलेली आहे. मग बेटर तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे, वर्कशॉप ऑर्गनाईज केलं पाहिजे ना. आणि हा काय गुन्हा नाही वगैरे, हे बेटर होईल की नाही त्याच्यामध्ये. तर उत्तर काय तुमचं पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. सो उत्तर हां, तर उत्तर काय पर्याय क्रमांक 2. तुम्ही म्हणणार की सुट्टीत ज्याला जेवायला बसणार, अरे पण ते बनून ते लोक त्याला टोन मारणं बंद करतायत का, नाही. हां, सो आपण टाळणार नाही, तर मग त्याला काय अर्थ आहे का, टाळणारच नाही. तुम्ही त्याच्यामध्ये काय करणार, कोणत्याही याच्यामध्ये हे इन्व्हॉल्व होण्याचं टाळून देणार. हां, 2-3 प्रभावी करण्याच्या बोलून वर्तुळी संभाव्य गणनाप्रमाणात कल्पना द्याल, त्यांचे वर्तन असून सहकारी अनुमती बाळगता योग्य शब्दात त्यांच्यापर्यंत पोहोचवाल. पण 1-2 लोकांना आपण जर का टोटल अवेअरनेस आणली ऑफिसमध्ये, तरी काय जास्त काय होणार, बेटर होईल. उत्तर काय होईल पर्याय क्रमांक 2. हां, नेक्स्ट. सध्या 2 चित्रपटावरून वादंग वाजले आहे. चित्रपट अ हा निम्न जातीय आर्थिक गटातील रूढ अर्थाने वाया गेलेल्या मुलांना त्यांच्या आयुष्यात अर्थ निर्माण करणारा आहे व त्यांना सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी खेळ हा माध्यमाविषयी कमिंग ऑफ द एज या गटातील आहे. ओके, जसं आपला आला होता झुंड नावाचा चित्रपट, त्याच्यावर प्रिपेअर केलेला आहे. ओके, हां, नेक्स्ट दुसरा कुठला आला आहे सध्या जो रिसेंटमध्ये होता, काश्मीर फाईल्स. ओके ओके, याने अत्याचाराचे काहीशे भडकचा चित्रपट आहे. या 2 चित्रपटातून तुमच्या कार्यालयात 2 जातीय गट निर्माण झालेले असून दोन्ही गट आपल्या पसंतीचे चित्रपट कसा महान असून त्याचे घडीला कशी नितांत आवश्यकता होती यावरून वाद घालत आहेत आणि कार्यालयातील वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर या कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी एक सिनेपॅस या नात्याने तुम्ही दोघांना काय सल्ला द्याल, बेटर काय होणार, की चित्रपट जे आहे ते माध्यम आहे, बरोबर आहे ना. मग त्यामुळे कोणतेही राजकीय किंवा तुमचे पॉलिटिकल व्ह्यूज याच्यामध्ये आणलेलं नाही पाहिजे. आपली सद्विवेक बुद्धी तुम्ही काय केली पाहिजे, जादू ठेवली पाहिजे. नाही याच्याकडे कलाकृती म्हणून काय केलं पाहिजे, बघितलं पाहिजे, बरोबर आहे ना. सूत्र काय पर्याय क्रमांक 3 होईल. येस. हां, नेक्स्ट. तुमच्या एक झोपडपट्टी आहे आणि तिथे लोकांकडून कसले उपद्रव तुम्हाला अनुभवला आहे. यावर तुमच्या असे अनेक जण झोपडपट्टी शैक्षणिक विकासात कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना सरळ हस्ते मदत करत आलेले आहे. मात्र गेल्या 1-2 वर्षापासून एका प्रादेशिक पक्षाने या झोपडपट्टीवर वर्चस्व प्रस्थापित केले. त्यामुळे लहान मोठ्या सणाच्या दिवशी, पुण्यतिथी, वाढदिवशी चढ्या आवाजात डीजेचा गोंधळ घालत आहेत. 2-4 दिवसांनी अहोरात्र चालणारा हा कानगड्या बसणारा आवाज तुमच्या वसातील वृद्ध आणि कमालीचा त्रासदायक ठरत आहेत. झोपडपट्टीत लोकांच्या शत्रू ओढून न घेता सदर विषयात तुम्ही कसा तोडगा काढणार. सो बेटर काय होणार, दोन्ही मर्यादित उल्लंघन असल्या कारणाने सतत सामना करत असणाऱ्या सगळ्यांचे मूळ असले ते तक्रार करणे पक्षाविरुद्ध हा पर्याय होईल का. पहिले तुम्ही त्याला समजवलं पाहिजे ना, याच्यामध्ये सांगितलं पाहिजे ना. झोपडपट्टीमध्ये कार्यरत असणाऱ्या शैक्षणिक तसेच विकासात्मक स्वयंसेवी संस्थांमार्फत ध्वनी प्रदूषणाच्या दुष्परिणामाबद्दल जागृती करण्याचा प्रयत्न कराल. होऊ शकतं, होऊ शकतं, बरोबर आहे. हां, या उपद्रवाने भविष्यात कोणताही बदल न होता वाढतच जाईल, हे होईल का, स्थलांतरित करणार. हां, हे होईल का, नाही. हां, वसाहती जवळजवळ एक गड बनवून त्या गड झोपडीत जुन्या जाणत्या लोकांची मीटिंग आयोजित कराल व लक्षात आणून समविचाराने तोडगा काढण्याचा प्रयत्न कराल. तर पहिला जो काही तुमचा पर्याय आहे ना, तो चौथा असला पाहिजे. ओके, आणि जर का ते वर्कआउट नाही झालं, कारण पहिले तुम्ही त्याला समजवलं की असा त्रास होतो, कोणी पण आपले वाजवतात का डायरेक्ट त्याच्यामध्ये शिक्षण संस्था वगैरे आणतो का तिथं. पहिले तुम्ही ते सांगणार ना त्यांना की बाबा तुमच्या याच्यामुळे आवाज तो काय करा, कमी करा. जर का ते ऐकणार नसतील तर मग त्यांच्यामध्ये काय आणा, अवेअरनेस आणा, हा पर्याय. तर डायरेक्टच स्वयंसेवी संस्थांना द्या आणि त्यांना ते करायला सांगा आणि जनजागृती करा, हा पर्याय इतका इमिजिएट स्टेप होणार नाही. ती स्टेप आहे लॉंग टर्मची. पण पहिले जर का तुमच्या बोलूनच जर का समोरचा मला सांगा, आपला घरच्या बाजूला जोराने आवाज करतो, आपण पहिले त्याला तेच म्हणतो बाबा आवाज काय कर, कमी कर थोडा आवाज, आम्हाला त्रास होतोय वगैरे. बरं, तेव्हा काय तुम्ही स्वयंसेवी संस्थाला वगैरे सांगणार का तिथे की कंप्लेंट करणार का पोलीसमध्ये, नाही. पण ते ऐकलं नाही तर मग आपण ते पण करूयात, ठीक आहे ना. सूत्रगट पर्याय क्रमांक 4. तुम्ही एका गावात माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहात. विविध जाती धर्माचे लोक वर्षानुवर्षे वास्तव्य करत आलेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मात्र तुमच्या शाळेत बहुसंख्य धर्माच्या विद्यार्थ्यांकडून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना वेगळ्या परावर त्रास सहन करावा लागत आहे. असे कुणबून तुमच्या कानावर आले. काही अल्पसंख्याक गटातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी तुमची भेट घेऊन या त्रासामुळे त्यांच्या मुलाची मनोधैर्य खच्चीकरण होत आहे व नैराश्यमध्ये जात आहेत असे सांगितले आहे. या प्रकरणात काही शिक्षकही बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या पाठीशी असल्याने तुमच्या निदर्शनात आलेले आहे. मग धार्मिक तणाव वाढू नये म्हणून तुम्ही काय करणार. भारत धार्मिक प्रश्न नाजूक असल्या कारणाने अधिकक्षबाहेर असल्याने तुम्ही तटस्थ राहणार, हे होईल का रे. कारण सर्व शिक्षणाला बोलून राज्यघटनेने प्रदान केलेल्या धार्मिक स्वातंत्र्याची वेश इत्यादीची भेदभाव करणे हे असल्याची कठोर शब्दात जाणीव करून द्याल, ठीक आहे, होऊ शकतं. पण इथे जर आपण बघितलं तर हे फक्त शिक्षकाचा इन्व्हॉल्व झाले, विद्यार्थी कुठे इन्व्हॉल्व झाले त्याच्यामध्ये, करेक्ट ना. विद्यार्थी सुद्धा त्रास देत आहेत की नाही. शिक्षक सपोर्ट करतो, सपोर्ट करणं थांबवेल, पण ते विद्यार्थ्यामध्ये त्या गोष्टीबद्दल अवेअरनेस आली तर ती गोष्ट जास्त इझिली रिझॉल्व्ह होईल की नाही. भारतात धार्मिक सांस्कृतिक विविधतेची ओळख करून देणारे कार्यक्रम शाळेत आयोजित कराल. धार्मिक सलोखा दर्शवणाऱ्या नाटकांमध्ये दोन्ही धर्माच्या मुलांना सहभागी करून घ्याल.
करेक्ट आहे, होऊ शकतं. त्यातनं मग लोकांमध्ये अवेअरनेस येईल ना. हां, त्रास देणाऱ्या विद्यार्थ्यांना कठोर शिक्षा देऊन यापुढे वर्तन आढळल्यास नाव कमी होईल अशी तंबी द्याल. ही एक्स्ट्रीम स्टेप झाली की नाही? त्यापेक्षा तुम्ही त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे, कधी अशी एक्स्ट्रीम स्टेप डायरेक्ट तुम्ही हे करणार, बरोबर आहे. सो याच्यापेक्षा बेटर काय आहे, 3 बेटर राहील की त्यांना प्रत्येक जात धर्मपंथ आपण कशी सगळ्याचे वेगळे आहेत, सगळ्याचे व्यवहार वेगळे आहेत, याचा आपण रिस्पेक्ट केला पाहिजे, हे समजलं पाहिजे की नाही. सूत्र पर्याय क्रमांक 3. 80 बघा, तुम्ही एका हाऊसिंग सोसायटीमध्ये भाडेतत्वावर वास्तव्य करीत आहात. तिथे राहायला गेल्यानंतर काही दिवसातच तुमच्या लक्षात येते की तुमच्या खालील मजल्यावर राहणारे आणि स्वतःच्या मालकीत घर असणारे दाम्पत्य स्वतःच्या एकुलता एक बाजूच्या मुलाचा शारीरिक व मानसिक छळ करत आहेत. तुम्ही एकदा त्या मुलीच्या आईला प्रश्न केला, तिने स्वतःच्या हट्टीपणा पाडावाचं शिस्त लावण्यासाठी कठोर वर्तणूक आवश्यक असल्याचे तुम्हाला सांगितले. हिवाळ्यात एक रात्री या दाम्पत्याने शिक्षा म्हणून मुलीला निरुस्त अवस्थेत दाराबाहेर कुडकुडत उभी केली असे तुम्हाला लक्षात आले. मात्र काही क्रमप्राप्त असे तुमच्या लक्षात येते. यावर एक जबाबदार म्हणून तुम्ही काय पाऊल उचलाल? तुमच्या पोलीस शासनाला कॉल करणार? तुम्ही हे एकदम एक्स्ट्रीम होऊन जाईल त्याच्यामध्ये, त्याला पण जाऊ, पण पहिले पण थोडे हे स्टेप बघूयात. तुम्ही या सोसायटीत भाड्याने राहत असतात व स्वतःच्या पाल्याची कोणतीही वर्तणूक ठेवायची हा पालकांचा व्यक्तिगत प्रश्न आहे म्हणून लुडबुड नाही करणार. पण हा तिला एकदम टॉर्चर मोठ्या प्रमाणात करता येतं, हे चुकीचं आहे ना. आपण एकदम असं म्हणू शकतो का? बालकांच्या मानसिक स्वास्थ्य संबंधात तसेच घरगुती हिंसाचारास्पद कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थामार्फत हे प्रकरण घेऊन जाल व सदर प्रणाली पीडित मुलीचा त्रास कमी व्हावा यासाठी पाठपुरावा करणं होऊ शकतं. वी कॅन टेक दिस. ओके, सोसायटीतील तुमच्या ओळखीच्या तसेच महत्त्वपूर्ण जबाबदार रहिवाशांच्या कानावर हा प्रकरण घालणार. सोसायटीत त्वरित मीटिंग आयोजित कराल व सदर दाम्पत्य सामूहिक कानउघडी करून अशी उघडली तर कायदेशीर कारवाई केली अशी तंबी द्याल. जास्त बेटर काय होईल पर्याय 4 आणि नंतर मग काय 3. ओके, सो दॅट्स व्हाट हिअर 4 विल बी फर्स्ट अँड देन 3rd. ओके, सो थँक्यू. मला वाटतं 2:30 वाजले ते ना, जास्त वेळ झाला आहे. ओके, ठीक आहे, तरी तुम्ही थांबलात. थँक्यू फॉर ऑल.